ठीक आहे, सुरू करूया आपण. सकाळी क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 25 बघितले होते. पहिले 15 क्वेश्चन हे करंटचे होते आणि नंतर आपण 10 क्वेश्चन्स GS2 चे बघितले होते. आपण पुढचा पार्ट बघूया. आता हे हिस्ट्रीच्या क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, जॉईन होत आहेत काय मुलं? जॉईन होत आहे. एक 2 मिनिटात सुरू करूया. जॉईन होत आहेत बाकीचे लोक. 4 वाजून 5 मिनिटांनी सुरू करू. ग्रुपवरती मी कंबाईनचा पेपर स्कॅन करून टाकलेला आहे, तो पण तुम्ही ओपन करून घ्या. ठीक आहे, एक 4-5 पोस्ट थोडंसं वरती स्कॅन केलं का तुम्हाला 2019चा कंबाईन 2019 पेपर अनालिसिस आणि माझं नाव लिहिलंय मी, तो पेपर तुम्ही ओपन करून घ्या. आणि जर तुमच्या मित्रांना तुम्हाला इन्व्हाइट करायचं असेल तर ती पोस्ट त्यांच्यासोबत शेअर करा, ते पण आपल्या लेक्चरला जॉईन करू शकतात. मी तो मेसेज पिन करतो, तो मेसेज तुम्ही ओपन करून घ्या. ठीक आहे, ग्रुपवरती एक मेसेज पिन केलाय, तो ओपन करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला माझा पूर्ण अनालिसिस केलेला पेपर मी स्कॅन करून टाकलेला आहे. सकाळी आपण पहिले 15 क्वेश्चन जे करंटशी रिलेटेड आहेत ते प्रॉपर वेने डिस्कस केले होते आणि कुठला अप्रोच तुम्ही करंटचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना ठेवायला पाहिजे त्याच्याबद्दल पण मी बोललो होतो. आता पुढचे राहिलेले 75 क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 26 ओपन करा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 26. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. तर तुम्हाला गाठाळमध्ये ॲज इट इज ह्या क्वेश्चनचा रेफरन्स सापडतो आणि तुम्ही हा क्वेश्चन आरामात टॅकल करू शकता. सगळ्या पेपरला त्यांनी मदत केली होती. ह्याच्यासोबत अजून काय काय केली होती मदत ते पण तुम्हाला गाठाळमध्ये मिळून जातं. साईडला मी काही गोष्टी मेन्शन केल्यात. विकासपीडिया इथून ते क्वेश्चन्स फ्रेम होतात. तर विकासपीडियामध्ये काय काय मेन्शन होतं बघा. त्यांचं खरं नाव यशवंतराव होतं. त्यांनी शिक्षण राजकोट आणि धारवाड इथं घेतलं होतं. त्यांचे गुरु सर फ्रेझर आणि रघुनाथराव सबनीस नावाचे 2 व्यक्तींनी त्यांचं गुरु म्हणून काम केलं होतं. त्यानंतर 1894 मध्ये त्यांना राज्याधिकार मिळाले होते. भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, लठ्ठे यांची त्यांनी वेगवेगळ्या अधिकारावरती नेमणूक केली होती आणि वेदोक्त प्रकरण हे त्यांच्याशीच रिलेटेड होतं. तर मी पर्सनली एक 20 ते 25 पेजेसमध्ये गाठाळच्या नोट्स काढलेल्या आहेत. त्या पण मी ग्रुपवरती ऑलरेडी शेअर केलेले आहेत. इन फ्युचर पण त्या पुढच्या 1-2 दिवसामध्ये GS1 चे आपले बॅच सुरू होईल त्यावेळी ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. बऱ्यापैकी त्याच्यातून गाठाळमधून जिथं जिथे MCQ तयार होऊ शकतो त्या गोष्टी मी माझ्या नोट्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर छत्रपती शाहू महाराज आणि दिलेल्या सगळ्या न्यूजपेपरला त्यांनी मदत केलेली आपल्याला आढळतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम नावाचा शब्द लक्षात असू द्या. डॅश यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश यांनी पाठिंबा दिला. तर खाली ऑप्शन्स बघा. नाना शंकर शेठ, बहुदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन अशी वेगवेगळी नावं मेन्शन आहेत. आणि जॉन माल्कम ज्यावेळेस इंडियामध्ये होते त्यावेळेस आणि मुंबईशी रिलेटेड सगळ्यात जास्त प्रॉमिनंट व्यक्ती नाना शंकर शेठ असलेला आपल्याला आढळतात. जर तुम्हाला काहीच येत नसेल
आयदर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन टॅकल करू शकता. जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर दिलेल्या 4 ऑप्शन मधला जो जो व्यक्ती प्रॉमिनंट आहे त्या प्रॉमिनंट व्यक्तीचं नाव तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर खाली नाना शंकर शेठ, बहुदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन ह्या 4 व्यक्तीमधले नाना शंकर शेठ हे नाव खूप जास्त प्रॉमिनंट आहे. तर तुम्ही उत्तर नाना शंकर शेठ लिहिणं अपेक्षित होतं आणि आयोगाने देखील 27चं उत्तर एकच दिलेलं आहे. परत एकदा क्वेश्चन टॅकल करताना तुम्हाला काहीच येत नसेल तर दिलेल्या नावापैकी जे नाव जास्त प्रॉमिनंट आहे, मुंबई म्हटलं की नाना शंकर शेठ हे पिक्चर मध्ये येतातच, त्यामुळे ते नाव तुम्ही तो ऑप्शन तुम्ही मार्क करणं अपेक्षित होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली? काशीनाथ छत्रे, जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, हरी केशवजी आणि कॅप्टन जॉर्ज सर्व्हिस काहीतरी जर्विस नाव आहे त्यांचं. तर हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आणि जर तुम्हाला याचं उत्तर लिहायचंच असतं तर तुम्ही ऑल द अबाव लिहिणं अपेक्षित होतं. असे क्वेश्चन्स शक्यतो आपल्या कुठल्याही पुस्तकात मिळत नाहीत. तात्याच्या ठोकळ्यामध्ये नाहीत, गाठाळमध्ये नाहीत किंवा कठारेमध्ये नाहीत. हे क्वेश्चन यदी फडके नावाचा एक सोर्स आहे ज्याचे 8 खंड आहेत. त्यातले 6 खंड आपल्या कामाचे आहेत. त्या 6 खंडामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि ते 6 खंड, एक खंड 400 ते 500 पेजेस आहे. तर ते पुस्तक आपण वाचू शकत नाही. स्वतः श्रीधर पाटील सर ते पुस्तक वाचतायत आणि त्याच्या नोट्स काढतायत आणि बऱ्यापैकी ते कंटेंट तुम्हाला GS1च्या हिस्ट्रीच्या बॅचमध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतील. आणि त्या नोट्स जरी तुम्ही बॅच लावणार नसाल तरी त्या नोट्स मी ओपन टू ऑल सगळ्यांसाठी ठेवेन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 29 बघा. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? सदाशिवराव भाऊ बोकील, सदाशिवराव भाऊसाहेब, सदाशिवराव बेनाडीकर आणि सदाशिवराव आठवले. तर 2 व्यक्ती होते, एक सदाशिवराव पाटील आणि दुसरे होते सदाशिवराव बेनाडीकर. तर ह्याचा सोर्स काय आहे? आयोगानं विकासपीडिया नावाची एक गोष्ट असते, त्या विकासपीडियावरून पहिल्या 4 वाक्यामधून हा क्वेश्चन फ्रेम केलेला आपल्याला आढळतो. तुम्हाला मी एक पेज शेअर करतो. त्या पेजमध्ये विकासपीडियामध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन होत्या शाहू महाराजांशी रिलेटेड, तर ती मी एका ठिकाणी कंपाईल केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन तयार झालाय, 1-2 मिनिटं मी तुम्हाला ती शेअर करतो पेज. ठीक आहे. आणि ऍज इट इज त्याच पानावरून हा क्वेश्चन आलेला सुद्धा आपल्याला आढळतो. बघूया आपण शाहू महाराजांबद्दल इन डिटेल बघूया, कारण शाहू महाराज आपल्याला परत परत विचारले जातात आणि आपल्याला ते इन डिटेल माहित असेल तर आपला क्वेश्चन पण सुटू शकतो. मग क्वेश्चन आयोगानं कसाही विचारू द्या. आणि ह्या क्वेश्चनचा सोर्स हा फक्त आणि फक्त ते विकासपीडियाच होतं. बाकीच्या लोकांनी ते परत त्यांच्या पुस्तकामध्ये ऍड केलेलं आपल्याला आढळतं. ठीक आहे. ग्रुपवरती एक फोटो टाकतो मी, तो ग्रुप फोटो तुम्ही ओपन करून घ्या. शाहू महाराजांबद्दलची ऑथेंटिक माहिती ह्या पेजवरती तुम्हाला भेटेल. आणि आणखी एक फोटो शेअर करतो आणि ऍज इट इज तुम्हाला त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेला तुम्हाला आढळेल. ठीक आहे. आणि विकासपीडिया नावाचं एक टॉपिक आहे, सॉरी एक वेबसाईट वरती तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या मिळून जातात. आणि ह्या 2 पेजेसच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन जात नाही. सॉरी, थोडं ऑन दी स्पॉट मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय. ठीक आहे. हे पेजेस आपण डिस्कस करूया शाहू महाराजांबद्दल. पहिल्या पेजवरती काय बोललंय बघा त्यांनी. विकासपीडिया सोर्स आहे, ज्या 2 पेजेस मी तुम्हाला शेअर केलेत त्याचे विकासपीडिया हा सोर्स आहे. 1874 ते 1922 हा कालावधी शाहू महाराजांचा होता. आपण थोडंसं बघूया विकासपीडियावरती नेमक्या कुठल्या गोष्टी मिळतात. ठीक आहे. त्यांचं खरं नाव यशवंतराव होतं. त्यांनी राजकोट आणि धारवाड इथं शिक्षण घेतलं होतं. त्यांचे 2 गुरु मेजर असलेले आपल्याला आढळतात, एक सर फ्रेझर आणि दुसरे रघुनाथराव सबनीस. 1894 मध्ये त्यांना राज्याधिकार मिळाले. भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आब लठ्ठे ह्या 3 लोकांना त्यांनी अधिकारावरती नेमणूक केलेली आपल्याला आढळते.
1899 मध्ये वेदोक्त प्रकरण झालं होतं. त्या वेदोक्त प्रकरणामध्ये टिळकांनी ब्राह्मण वर्गाची बाजू घेतली होती. ठीक आहे. त्यानंतर दोन गोष्टी महत्वाच्या येतात खाली. श्री शिवाजी वैदिक स्कूल हे कोल्हापूरमध्ये ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी शाहू महाराजांनी स्थापन केलं होतं. आणि हे जे पद होतं त्यांनी मराठ्यांसाठी हे पद निर्माण केलं आणि त्याला त्यांनी छात्र जगद्गुरू असं म्हटलं होतं. आणि छात्र जगद्गुरू म्हणून त्यांनी सदाशिवराव पाटील यांची अपॉइंटमेंट केली होती. तर छात्र जगद्गुरू ही गोष्ट वेगळी आहे आणि नवीन शंकराचार्य ही गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. छात्र जगद्गुरू म्हणून सदाशिवराव पाटील यांची अपॉइंटमेंट केली होती आणि नवीन शंकराचार्य म्हणून त्यांनी सदाशिवराव बेनाडीकर यांची अपॉइंटमेंट केली होती. तर एक बायफर्केशन तुम्ही करून ठेवा. छात्र जगद्गुरू सदाशिवराव पाटील आणि नवीन शंकराचार्य हे सदाशिवराव बेनाडीकर होतं. गाठाळच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला याचा सोर्स मिळून जातो. ठीक आहे. थोडासा डिस्टर्बन्स आहे आज. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ. आणि शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाचं पुनर्जीवन करण्याचाही प्रयत्न केला होता. आपल्याला त्याच्याबद्दल सीसॅट मध्ये एक पॅसेज सुद्धा आला होता 2017 किंवा 18ला. त्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी. त्यांनी आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी ह्या दोन्हींसाठी आश्रय दिलेला आपल्याला आढळतो. आर्य समाजी म्हणून त्यांनी स्वतःला घोषित केलं होतं. आणि आर्य समाजाची तत्व पहिलं वेदांवरील श्रद्धा आणि जातीभेदाला विरोध ही दोन महत्वाची तत्व आर्य समाजात असलेला आपल्याला आढळतात. ठीक आहे. त्यांनी आर्य समाजासाठी गुरुकुलची स्थापना केली होती. त्यांनी आर्य समाजास राजाराम कॉलेज जे कोल्हापूरमध्ये आहे ते आर्य समाजाच्या लोकांना चालवण्यासाठी दिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर 1917 मध्ये त्यांनी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. लक्षात असू द्या 1917. त्यानंतर 1902 मध्ये 50% शासकीय नोकरी त्यांनी मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवल्या होत्या. 1920 मध्ये त्यांनी जोगिनी आणि देवदासी प्रतिबंध केलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर त्यांनी मुकनायक ह्या न्यूजपेपरला अर्थसहाय्य केलं होतं. 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास त्यांनी कायदेशीर मान्यता दिली. त्यांच्या काळामध्ये आबालाल रहिमान नावाचा एक चित्रकार होता. परत ह्या सगळ्या गोष्टी विकासपीडियामध्ये आहेत. तर आणि विकासपीडिया हे गव्हर्नमेंटची ऑथेंटिक साईट आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. 1919 मध्ये कानपूर इथं त्यांना कुर्मी क्षत्रिय सभेनं राजश्री पदवी दिली आणि 48व्या वयात त्यांचं निधन झालं. ठीक आहे. आणि त्याच पेजवरती ह्या दोन गोष्टी मेन्शन होत्या. विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज ह्या वृत्तपत्रांना त्यांनी आर्थिक मदत दिली आणि नवीन शंकराचार्य म्हणून त्यांनी सदाशिवराव बेनाडीकर यांची अपॉइंटमेंट केली. त्या व्यक्तीने काय केलं, विकासपीडिया ओपन केलं, शाहू महाराज तिथं नाव टाकलं आणि दोन क्वेश्चन नंबर 26 आणि क्वेश्चन नंबर 29 एकाच पेजवरनं डिझाईन केलेलं आपल्याला आढळतो. फक्त आता आपण बायफर्केशन काय करायचं, छात्र जगद्गुरू नावा ज्या व्यक्तीची अपॉइंटमेंट केली होती त्याचं नाव सदाशिवराव पाटील आहे आणि नवीन शंकराचार्य म्हणून ज्याची अपॉइंटमेंट केली त्याचं नाव सदाशिवराव बेनाडीकर आहे. तर हे डिफरन्स तुम्हाला माहित असावा. मग तुम्ही काय करायला पाहिजे. ठीक आहे. आज मी तुमच्यासोबत कंटेंट नाही डिस्कस करायला आलो, मी तुमच्यासोबत अभ्यासाचा अप्रोच डिस्कस करायला आलो होतो. तर तुम्ही काय करायचं, आयदर जेवढे समाजसुधारक आपल्या राज्यसेवेच्या मेन्स मध्ये मेन्शन आहेत दररोज एक समाजसुधारक रात्री झोपताना विकासपीडियावरती त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आणि विकासपीडियावरून महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही नोट्स मध्ये लिहून काढायचे. आणि जर समजा ही तुम्हाला ऍक्टिव्हिटी जमत नसेल तर लोकसेवा पब्लिकेशनचं विपुल थोरमले सरांचं समाज सुधारकाचं एक नवीन पुस्तक आलंय, तर त्या सरांनी बऱ्यापैकी तिथला डाटा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. तर ते पुस्तक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मग कुठले समाज सुधारक करायचे, जे समाज सुधारक राज्यसेवेच्या मेन्स मध्ये ऑलरेडी 34 समाज सुधारक काहीतरी GS1 मध्ये मेन्शन आहेत. तर ते सगळे समाज सुधारक तुम्ही एकदा स्कॅन करायचे आणि प्रत्येक समाज सुधारकाची एका पानावरती नोट्स काढून ठेवायचे. त्याच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन जात नाही आणि जर गेला तर मग तो कुणालाच येत नाही. ठीक आहे. पुढे जाऊ. काय समाज सुधारकची माहिती मी ऑलरेडी काढून ठेवलेले आहे, गाठाळच्या नोट्स मी स्वतः काढलेले आहेत, ते मी तुमच्यासोबत 100% शेअर करेन आपली GS1 ची बॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी. आणि ओपन टू ऑल त्या शेअर केल्या जातील, फक्त माझ्या प्रायव्हेट ग्रुपला नाही, ओपन टू ऑल असतील. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 बघा.
क्वेश्चन नंबर 30 काय म्हणतोय बघा, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश यांचा सहभाग होता. आता मला काहीच माहित नाही याच्याबद्दल, मी ऑप्शन वाचतो. नची केळकर असू शकतात, मदन मोहन मालवीय असू शकतात, काय हरकत नाही, डॉक्टर बाशी मुंजे असू शकतात, लोकनायक मासी आणि असू शकतात. चारही ऑप्शन मी घेऊन जाणार आणि आयोगाने सुद्धा उत्तर 4 दिलंय. म्हणजे काही क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला माहित जरी नसलं तरी काही गोष्टी तुम्हाला घेऊन जाव्या लागतात. कारण प्रत्येक गोष्ट 100 पैकी 100 क्वेश्चन मला माहित असणं हा हट्ट कधीही धरायचा नाही. दिलेल्या गोष्टी तोपर्यंत नाकारायच्या नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः कुठंतरी वाचलेले आहेत. अदरवाईज ती स्टेटमेंट बरोबर आहे असं म्हणायचं. तर 4च्या 4 स्टेटमेंट बरोबर असलेले आपल्याला आढळतात. पुढं क्वेश्चन नंबर 31, उलगुलून नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? संथाळ लोक, सबुदाना नागा, बिरसा मुंडा, वरीलपैकी कोणीही नाही. तर उलगुलूनचा या क्वेश्चनचा सोर्स लुसंट जनरल नॉलेज किंवा कोळंबे सरांचं आधुनिक महाराष्ट्र आधुनिक भारताचा इतिहास याच्यामध्ये पण हे तुम्हाला सापडून जाईल. आणि तुम्हाला जाणवेल ॲज इट इज हाच क्वेश्चन 2020च्या UPSC प्रिलिम्सला आलाय. म्हणजे जो क्वेश्चन आपल्या कंबाईनच्या प्रिलिम्सला 2019ला आला तोच क्वेश्चन ॲज इट इज, त्याच्यामध्ये काही एक फक्त चेंज आहे, अदरवाईज सेम क्वेश्चन त्या व्यक्तीनं 2020च्या प्रिलिम्सला विचारला. तर तुम्हाला माहित असावं उलगुलून हा आदिवासी विद्रोह बिरसा मुंडा ह्या व्यक्तीने केला होता. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 32, तुम्ही UPSC प्रिलिम्स 2020चा पेपर बघा, ॲज इट इज तो तुम्हाला क्वेश्चन दिसेल. त्यानंतर विटाळ विध्वंसवरती क्वेश्चन आला. ठीक आहे, त्यामुळे जेवढ्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होतात त्याचे सगळे क्वेश्चन पेपर आपण स्वतः एकदा स्कॅन करणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 32, आता क्वेश्चन नंबर 32 कसा सॉल्व्ह करायचा एकदा बघूया. मला तर पर्सनली मी हिस्ट्री मला जास्त येत नाही, पण मला बऱ्यापैकी 15 पैकी 9, 10, 11 मार्क पडून जातात जास्त अभ्यास न करता पण. तर ते लॉजिक माझं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन बघूया. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? मला काहीच माहित नाही आणि असल्या गोष्टी कुणीही पाठ करू शकत नाही. ॲलन ह्यूम नावाचं जर शब्द बघितला तर तो तुम्हाला ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतो. म्हणजे माझा ऑप्शन नंबर 3 कट होतो. मी 1, 2 और 4. जस्ट अ मिनिट, हा थोडासा साऊंड एक पुढच्या 15-20 मिनिट राहील, त्याच्यानंतर हा साऊंड बंद होऊन जाईल. ठीक आहे, ॲलन ह्यूम नावाचं जे काही नाव आहे ते मला पहिल्या ऑप्शन मध्ये, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आणि चौथ्या ऑप्शन मध्ये दिसतं. ठीक आहे, तर मी टाइम बिंग काय करणार, तिसरा ऑप्शन बाजूला काढणार. परत मी बाकीचे नावं बघतो. हेनरी कॉटन हे ऑप्शन मला पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये दिसतं, पण ऑलरेडी मी तिसरा ऑप्शन बाहेर काढला होता, त्यामुळे पहिल्या ऑप्शन वरती मी परत एकदा थांबतो. विलियम वेडरबर्न जे नाव आहे ते मला पहिल्या ऑप्शन मध्ये दिसतं आणि चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा दिसतं आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये सुद्धा दिसतं. याचा अर्थ जी नावं परत परत रिपीट होत आहेत ते नाव उत्तर असण्याची शक्यता जास्त असते, कारण त्या व्यक्तीनं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी एखादा MCQ तयार केलेला असतो. आणि आपल्याला ठीक आहे, आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी त्यानं ऑप्शन्स दिलेत, पण तोच धागा आपण पकडायचा आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं. तर मला ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एवढं सांगायचं होतं की तुम्ही लॉजिकली खेळा. ह्या गोष्टी अभ्यासाच्या नसतात, अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी लॉजिक तुम्हाला लावावे लागतात आणि उत्तरापर्यंत पोहोचावं शकतं. जे नाव परत परत रिपीट झालेलं आहे ते नाव तुम्ही उत्तरामध्ये गोल करणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने जर तुम्ही गेले तर तुमचं उत्तर क्वेश्चन नंबर 32 ला उत्तर 1 आलेलं आपल्याला आढळतं. ह्या पेपरमध्ये मला हार्डली 3 ते 4 क्वेश्चन हिस्ट्रीचे जमत होते, तील मला 10 ते 11 मार्क पडले आणि 10 ते 11 हिस्ट्रीमध्ये खूप चांगला स्कोर समजला जातो. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 33, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. तर क्वेश्चन नीट वाचा, स्त्री शिक्षणाची दिशा. स्त्रीच्या शिक्षणाबद्दल त्या काळामध्ये कोण बोलू शकतं? आगरकर साहेब बोलू शकतात. ठीक आहे, ऑप्शन बघा, केसरी, दर्पण, धूमकेतू आणि राष्ट्रवीर. तुलनेने यातलं 2 न्यूजपेपर जास्त प्रॉमिनंट आहेत, एक केसरी आणि दुसरा दर्पण.
आणि केसरी हा जर आपण न्यूजपेपर बघितला तर तो कुठंतरी आगरकर चालवत होते आणि आगरकर ह्या पद्धतीचे लेख लिहायचे. आगरकरांचे बरेपैकी लेख तुम्हाला माहित असतात आणि आयोगानं ज्या ज्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला त्या एक्झाम मध्ये आगरकर हे उत्तर दिलंय. एखादा लेख दिलाय आणि आयोगाने विचारलं की हा लेख कुणी लिहिलाय आणि मॅक्झिमम टाइम आयोगाने उत्तर आगरकर दिलेलं आपल्याला आढळतं. आणि आगरकर हे केसरी न्यूजपेपर चालवायचे. तर बाय डिफॉल्ट तुम्हाला काहीही माहित नसलं तरी स्त्री शिक्षणाची दिशा हा लेख कुणी लिहिलाय तर तो आगरकरनं लिहिलाय असं आपण म्हणू शकतो. ह्याचा अर्थ अभ्यासाच्या पलीकडे काही गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे आणि ह्या गोष्टी अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला माहिती होतात. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 33 चं उत्तर 1 आहे केसरी. पुढं क्वेश्चन नंबर 34, 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केलं होतं. मला महत्वाचे कीवर्ड कुठले कुठले दिसत आहेत बघा. 1911, कोल्हापूर आणि सत्यशोधक समाज. तर कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाज म्हटलं की मला कोल्हापूरचे नाव आठवायला पाहिजे. ऑप्शन मध्ये जातो मी. भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, हरिभाऊ चव्हाण आणि मग डोंगरे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मला दोन नावं प्रॉमिनंट वाटतात. एक भास्करराव जाधव आणि दुसरं अण्णासाहेब लट्टे. आणि गाठाळचं पुस्तक जर तुम्ही प्रॉपर वाचलं असेल तर गाठाळच्या पुस्तकामध्ये ऍज इट इज हे वाक्य तुम्हाला मिळतं आणि त्याचं उत्तर त्याने भास्करराव जाधव दिलंय. त्यातल्या त्यात भास्करराव जाधव आणि अण्णासाहेब लट्टे या दोघांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला जाणवेल की भास्करराव जाधव हा व्यक्ती खूप जास्त प्रॉमिनंट होता. त्यांनी खूप जास्त काम केलेलं आपल्याला आढळतं. जर तुम्हाला काहीच येत नसेल तर 4 ऑप्शन मधला जो प्रॉमिनंट व्यक्ती आहे ते उत्तर लिहून यायचं. बऱ्यापैकी तेच उत्तर असण्याचे चान्सेस जास्त असतात. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 35. आणि तुम्हाला मग कधी समजेल की कुठली गोष्ट प्रॉमिनंट आहे आणि कुठली गोष्ट जास्त प्रॉमिनंट नाही, तर ज्या दिवशी तुम्ही चांगला अभ्यास कराल, ज्या दिवशी तुमचं अनालिसिस खूप चांगलं होईल, त्या दिवशी तुम्हाला कळायला सुरुवात होईल की ह्या गोष्टी प्रॉमिनंट असतात आणि ह्या गोष्टी प्रॉमिनंट नसतात. आणि त्याच्यामुळेच मग तुम्हाला जाणवेल की पोस्ट होल्डर मुलं जास्त अभ्यास करत नाहीत प्रिलिम्सच्या अगोदर, सहज प्रिलिम्सला येतात, पेपर देतात आणि त्यांचा चांगला स्कोर येतो. आणि आपण मागचे 4 महिने अभ्यास करत असतो तरी आपला स्कोर येत नाही. तर स्कोर काय येत नाही तर प्रॉमिनंट गोष्टी कुठल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी प्रॉमिनंट नाहीत हे आपल्याला समजत नाही. ज्या दिवशी तुम्हाला समजेल की कुठल्या गोष्टी प्रॉमिनंट आहेत तर कुठलीही प्रिलिम्स 10 ते 15 दिवसामध्ये रिवाइज होऊ शकते. आणि ह्या गोष्टी मी खूप केअरफुली बोलतोय, त्या स्वतः मी अनुभवल्या आहेत. कुठलीही प्रिलिम्स 15 दिवसाच्या अभ्यासामध्ये तुम्ही क्लिअर करू शकता जर तुम्हाला ऑलरेडी तुमचा 1-2 वर्ष तुम्ही प्रॉपर अभ्यास केलेला असेल तर. ठीक आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 35, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालील पैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. तर 1885 चं झालं होतं, 89चं पण झालं होतं, 1904चं पण झालं आणि 1915चं पण झालं होतं. चारीच्या चारी अधिवेशनं मुंबईमध्ये झाली होती. याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले 1918 ला झालं होतं, 1934 आणि 1935 ला पण झालं होतं. परत एकदा असले वर्ष पाठ करत बसायचे का? पाठ करायचे नाहीत. जे आयोगाने दिलंय ते बरोबर म्हणायचं. समजा इथं त्यानं 1886 टाकलं असतं तर 1886 मला माहित आहे दादाबाई नौरोजी त्याचे दादाबाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते आणि ते कुठंतरी मुंबईमध्ये नव्हतं झालं, कोलकात्याला झालं होतं. तर मग तुम्हाला प्रॉमिनंट गोष्टी माहित असतील तर तुम्ही इलिमिनेशन न उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढे जाऊ. जोड्या जुळवा म्हटलंय. क्वेश्चन नंबर 36, मगो रानडे, गोग आगरकर, वीरा शिंदे आणि गोह देशमुख. तर हे लोक कुठले होते? तर परत एकदा राज्यसेवेच्या तुमच्या सिलेबस मध्ये हे 4 लोक तुम्हाला दिसतात आणि त्यांच्याबद्दल बेसिक माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. तर रानडे हे निफाडचे होते, आगरकर टेंबूचे होते, वीरा शिंदे हे जामखंडीचे होते आणि गोपाळ हरी देशमुख ज्यांना आपण लोकहितवादी म्हणतो ते पुण्याचे असलेले आपल्याला आढळतात. हा तुमच्यासाठी फुल टॉस बॉल होता आणि ह्याला 6च जाणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघूया नेमकं काय बोलतोय. लॉजिकली हा क्वेश्चन कसा सोडवायचा त्याच्यावरती आपण बघूया. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? पहिलं वाक्य बघा. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. ज्या ठिकाणी निगेटिव्ह स्टेटमेंट येतं त्या ठिकाणी नाहीला गोल करून घ्यायचं.
आणि थोडासा त्या स्टेटमेंटवरती डाऊट घ्यायचा. का डाऊट घ्यायचा? कारण एखाद्या पुस्तकामध्ये आहेत असू शकतं आणि त्या व्यक्तीनं तुम्हाला चुकवायचंय म्हणून आहेतच्या जागी नाहीत हा शब्द टाकलेला असू शकतो हा. दुसरं स्टेटमेंट बघू. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. मला माहित नाही, असलं काय माझ्या लक्षात नाही. पुढचा क्वेश्चन बघू. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू करण्याची घोषणा केली. असू शकतं, मला माहित नाही. पुढे जाऊ. स्टेटमेंट 4 बघा. प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. ठीक आहे. आता ह्या 4 स्टेटमेंट मधली चौथी स्टेटमेंट जास्त बरोबर असण्याचे चान्सेस का आहेत ते लॉजिक सांगतो मी तुम्हाला. चौथ्या स्टेटमेंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात, पुणे हा शब्द आपल्यासाठी तिथं प्रॉमिनंट ठरतो आणि तुमची कंबाईनची परीक्षा आहे आणि तो व्यक्ती शक्यतो तुलनेनं कोल्हापूर, पुणे, सातारा, मुंबई ह्या 4-5 सिटी बद्दल जास्त क्वेश्चन विचारताना आपल्याला आढळतो. ठीक आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये सुद्धा मुंबई प्रांत मेन्शन असलेला आपल्याला आढळतो. पण त्यातल्या त्यात त्या व्यक्तीला थोडासा क्वेश्चन अवघड बनवायचा होता. लॉर्ड कॉर्नवालिस बद्दल सगळ्यांना माहिती असते, त्यामुळे तिसरी स्टेटमेंट चूक आहे आणि चौथी स्टेटमेंट कुठंतरी त्यानं थोडासा क्वेश्चन तुमचा चुकावा म्हणून तो डिझाईन केला होता आणि तेच क्वेश्चनचं उत्तर असलेलं आपल्याला आढळतं. परत एकदा थोडासा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन जातो, पण एक लॉजिक, कुठल्या तरी एखाद्या लॉजिकनं तुम्ही हा क्वेश्चन डील करणं अपेक्षित होतं. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 38 काय म्हणतंय बघा, व्यवस्थित वाचा. डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. मला काहीच माहित नाही कोण होतं, मी कधीच वाचलं नाही. बऱ्यापैकी वाचलेलं आहे, पण मी एक जनरल क्वेश्चन तो कसा सॉल्व्ह करायचा ह्याची आयडिया देतोय तुम्हाला. पहिला ऑप्शन बघा, पंडिता रमाबाई. दुसरा ऑप्शन आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. तिसरा ऑप्शन आहे ताराबाई शिंदे आणि चौथा ऑप्शन आहे रमाबाई रानडे. आता जर तुम्ही दुसरा ऑप्शन बघितला तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये त्यानं दिलंय काय बघा, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. आता त्यानं एवढं इन डिटेल का दिलं स्टेटमेंट, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे? तर हे उत्तर होतं म्हणून त्याला ते द्यावं लागलं. जर त्या व्यक्तीनं नुसतं आनंदीबाई नाव दिलं असतं तर लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं असतं. ठीक आहे, आणि तो क्वेश्चन कॅन्सल करायची वेळ आली असते त्याच्यावरती. त्यामुळे त्यानं आनंदीबाई उर्फ बाया कर्वे असं इन डिटेल दिलं. जर एखाद्या क्वेश्चनचं उत्तर तेच असेल तर त्या व्यक्तीला ते ऍज इट इज द्यावं लागतं आणि कुठंतरी एमसीक्यू परीक्षेचं ही लिमिटेशन असलेलं आपल्याला आढळतं आणि अशा हिंट धरायच्या, असे लॉजिक आपण डेव्हलप करायचे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. ठीक आहे, हा क्वेश्चन तुमच्या अभ्यासाचा आहे, पण अभ्यास जरी नसला तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. तर 38 नंबर क्वेश्चन. ठीक आहे, सॉरी बरं का, थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येतोय. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 38 ह्या लॉजिकनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. उर्फ शब्द दिलाय आणि कुठेतरी त्यानं एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो एक्सप्लेन का करतोय तर तेच उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. जर तुमच्याकडे कंटेंट असेल, तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्ही जे अभ्यासाचा आलाय तो क्वेश्चन सॉल्व्ह करा, पण अभ्यास नसताना देखील तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 39. 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली होती? दादाबाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास आणि भूपेंद्रनाथ बसू. मला सांगा, मी इतक्या वेळ तुम्हाला म्हणत होतो की प्रॉमिनंट व्यक्तीचं नाव लिहायचं. कुठल्या केसमध्ये? जर ती गोष्ट आपल्या सिलेबसला टच करत असेल, राज्यसेवा मेन्सच्या GS1 मध्ये. आता इथं 4 माणसं मेन्शन आहेत तुम्हाला, दादाबाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास आणि भूपेंद्रनाथ बसू. तर भूपेंद्रनाथ बसू ह्या व्यक्तीचं नाव कुठून आलं, त्यानं कुठून आणलं? तर ते उत्तर होतं म्हणून त्याला द्यावं लागलं. अदरवाईज तो तिथं जवाहरलाल नेहरू किंवा महात्मा गांधी असं सुद्धा म्हणू शकत होता, कारण बाकीचे जे 3 लोक आहेत ते जास्त प्रॉमिनंट आहेत आणि चौथं नाव त्यानं अचानक कुठनं तर हुडकून आणलं.
ते हुडकून का आणलं तर तेच उत्तर होतं म्हणून त्याला ते द्यावं लागलं. आणि मी प्रत्येक हिस्ट्रीचे क्वेश्चन असे सॉल्व्ह करतो, मला बऱ्यापैकी चांगले मार्क मिळून जातात. मीच नाही, ज्या व्यक्तींना 100+ मार्क पडलेले आहेत, एमाजी असेल किंवा श्रीधर सर असेल, तर त्या दोघांशी मी बोललेलो आहे. सर सुद्धा मला बोलले की महेश ह्याच पद्धतीने आम्ही पण क्वेश्चन सॉल्व्ह करतो. हिस्ट्रीच्या बॅचमध्ये श्रीधर सर तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करतीलच. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 39चं उत्तर भूपेंद्रनाथ बसू असं येतं, कारण दादाभाई नौरोजी 1919च्या काळामध्ये एवढे ऍक्टिव्ह नव्हते. सुभाषचंद्र बोस यांचं पण नाव त्या काळामध्ये थोडंसं फेमस होतं. ठीक आहे, पण सुभाषचंद्र बोस इंग्रजांना कधी मदत करतील असं आपण कुठं वाचलं नव्हतं. चित्तरंजन दास ते व्यक्ती तर खूप जास्त जहाल होते. 1922 मध्ये त्यांनी इंग्रजाविरुद्ध त्यांचं मत होतं की आपण इंग्रजांना अपोजच करायला पाहिजे आणि कुठंतरी चेंजेस अँड नो चेंजेस असे दोन ग्रुप पडलेले आपल्याला आढळतात. त्यामुळे तुम्हाला ह्याचं उत्तर आणि भूपेंद्रनाथ बसू हा व्यक्ती आपण कुठंच वाचलेला नाही आणि तो ऑप्शन मध्ये का आलाय तर उत्तर आहे, त्यामुळे त्या व्यक्तीने त्याचं नाव मेन्शन केलेलं आपल्याला आढळतं. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 40, बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅशने लेखन केले. बालविवाह म्हटलं आणि वैधव्य म्हटलं की आपल्याला एकाच व्यक्तीचं नाव दिसतं, बेहरामजी मलबारी, आणि जास्त विचार न करता ते उत्तर लिहून यायचं. म्हणजे एवढा साधा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. तर इथं हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन संपले आणि 15 क्वेश्चन मध्ये तुम्हाला हार्डली एक क्वेश्चन अवघड वाटतो आणि तोही आयोगाने कॅन्सल केलेला आपल्याला आढळतो. अदरवाईज बाकी सगळे क्वेश्चन हे तुमच्या अभ्यासाचे आहेत किंवा तुम्ही लॉजिक लावून सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणि बाकी आणि मग तुम्ही वाचताना हिस्ट्रीसाठी काय करायचं, फक्त एक सोर्स कुठलाही एकदम परफेक्ट करायचा. त्या सोर्स मधून एक जरी क्वेश्चन आला तरी तो आपला चुकला नाही पाहिजे. म्हणजे ते जर तुम्ही गाठाळ वाचत असाल तर गाठाळ मधले जेवढे काही 4-5 क्वेश्चन येतील त्या 5चे 5 क्वेश्चन तुमच्या बरोबर यायला पाहिजे. राहिलेले 10 क्वेश्चन आपण प्रॉपर लॉजिक लावायचं आणि हे लॉजिक तुम्ही अभ्यास केल्यानंतरच तुमचं डेव्हलप झालेलं असतं. ठीक आहे, लॉजिक हे कुणाचंही डेव्हलप होत नाही, जो अभ्यास करतो त्याचंच लॉजिक डेव्हलप होतं. ठीक आहे, स्टडी इज ठीक आहे, प्री कंडिशन फॉर दी लॉजिक डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. जॉग्राफीचा पार्ट आहे आणि हे जे काय अनालिसिस आहे हे अनालिसिस मी आपला एमपीएससी प्रिलिम्सचा पेपर होण्या अगोदर केलं होतं. आता बघूया ह्याचा मला एमपीएससी म्यूट करून घ्या. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 41 जॉग्राफीचे क्वेश्चन बघू आणि ह्याच क्वेश्चनचा आपल्याला राज्यसेवेला कसा फायदा झाला 2020च्या पेपरला ते पण बघूया. काय म्हणतोय बघा, हे खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडे तालुका कोणता. तर हा क्वेश्चन माझा त्या वर्षी चुकला होता, मला काहीच माहित नव्हतं, जुन्नर, मावळ, मेढा, चंदगड असलं काही माहित नव्हतं. पण ह्या वर्षी मी काय केलं, हा पेपर झाल्यानंतर ह्या पेपरची एक झेरॉक्स काढली आणि त्याचं प्रॉपर अनालिसिस केलं होतं. आणि मी काय केलं, पुणे विभागात उत्तरेकडे सगळ्यात वरती कोण आहे, जुन्नर. दक्षिणेकडे कुठला तालुका आहे, पुणे विभागात चंदगड आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे, दडगाव अक्राणी, जो नंदुरबार मध्ये आहे. आणि ह्या वर्षी 2020च्या एमपीएससी प्रिलिम्स मध्ये तुम्हाला त्यानं क्वेश्चन विचारला की नंदुरबार मध्ये सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे. मी ऑलरेडी महाराष्ट्रामधला सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा दडगाव अक्राणी आहे, ह्याचा अर्थ नंदुरबार मध्ये सुद्धा तोच असणार आहे. आणि बाय डिफॉल्ट जिथं लोकांचा क्वेश्चन चुकतो ते मला 2 मार्क मिळाले आणि जिथं लोक चुकतात तिथं तुम्ही बरोबर येत असाल ना तर तुम्ही जगापेक्षा एक पाऊल पुढे राहता. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडील तालुका कोणता आहे, दोडामार्ग, जो सिंधुदुर्ग मध्ये आहे. कोकणामध्ये सगळ्यात वरती तलासरी, सगळ्यात खाली दोडामार्ग. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तरेकडची दडगाव अक्राणी आणि दक्षिणेकडील सगळ्यात खाली दोडामार्ग, जो सिंधुदुर्ग मध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर अमरावतीमध्ये कोणतं आहे, औरंगाबाद विभागामध्ये सोयगाव सगळ्यात वरती, उमरगा सगळ्यात खाली. नागपूरमध्ये सगळ्यात वरती उत्तरेकडे रामटेक आहे आणि सगळ्यात खाली सिरोंचा नावाचा जिल्हा असलेला आपल्याला आढळतो. आणि तुम्ही करताना काय करायचं, मिनिमम एवढी तर गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तरेकडील
जिल्हा कोणता आहे आणि दक्षिणेकडील कोणता आहे, दळगाव, अक्राणी आणि दोडामार्ग. आणि राज्यसेवेला तो थोडासा लॉजिकल क्वेश्चन विचारतो, कंबाईनला त्याने डायरेक्ट पुणे विभागच विचारला. आणि मग सगळ्या विभागाची तुम्ही एकदा माहिती करून टाकायची, याच्या पलीकडे अभ्यास करायचा नसतो, आणि ह्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. क्लिअर होत आहेत गोष्टी? ठीक आहे. सागर वरडे सर, क्लिअर आहे? ठीक आहे, जातोय, पुढे जातो मी 1-2 मिनिटात. ठीक आहे, पुढे जाऊया. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर हा क्वेश्चन तुमच्या अभ्यासाचाच आहे. गोदावरी खोरे सगळ्यात मोठं असलेलं आपल्याला आढळतं. महाराष्ट्रातले प्रमुख नदी खोरे, सगळ्यात मोठं गोदावरी आहे, आणि नर्मदा खोरे सगळ्यात छोटं असलेलं आपल्याला आढळतं. महाराष्ट्रातलं म्हटलंय हा. आणि साईडला मी तुम्हाला एक चार्ट दिलाय तिथं मेन्शन करून. तर सगळ्यात मोठं आणि सगळ्यात छोटं एवढ्या 2 गोष्टी करायच्या, मधल्या गोष्टी पाठ करत बसायच्या नाहीत. पुढे जाऊ. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर महाराष्ट्राबद्दल जर बघितलं तर नॉर्थ साऊथ 700 किलोमीटर आहे, आणि ईस्ट वेस्ट म्हणजे पूर्व पश्चिम 800 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्र वेगळं आणि महाराष्ट्र पठार वेगळं, ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर महाराष्ट्र पठार दक्षिण उत्तर 700 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम 750 किलोमीटर असलेलं आपल्याला आढळतं. परत एकदा हा क्वेश्चन साधा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड होता. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 44. प्राणी आणि त्याच्या ब्रीड मेन्शन केलेत. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला 11वीच्या एनसीईआरटी मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला आढळतो. 11वीची एनसीईआरटी इंडिया जिओग्राफी नावाची एक एनसीईआरटी, त्याच्यामध्ये एक चार्ट आहे, आणि ह्या म्हशी गायीची नावं मेन्शन आहेत. बघूया काय ते. गिर नावाची गाय असते, मेहसाणा नावाची म्हैस असते. ठीक आहे, लक्षात राहील तुमचं, म्हशी मेहसाणा म्हणजे ते कुठंतरी सॉरी कुठंतरी ते मॅच होतं, रायमिंग आहे. पुढे जाऊ. शेळी जमुनापुरी, ही गोष्ट ठीक आहे, मला मेसेज करू नका, लोकांना मजा सुचते. ठीक आहे, पुढं शेळी जमुनापुरी आणि मेंढी गड्डी प्रजातीची आपल्याला आढळते, किंवा ही तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा टॉपिक कव्हर होतो, किंवा तात्याच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी मेन्शन आहेत. जिओग्राफीसाठी तुम्ही जे काही पुस्तक वाचायचं असेल ते वाचा, पण रिव्हिजन साठी तुम्ही तात्याचा ठोकळा वाचणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल हे 2 टॉपिक तुम्ही तात्याच्या ठोकळ्यामधून परफेक्ट करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 45. जोड्या लावा. प्रदेश दिलाय आणि दुसऱ्या बाजूला स्थलांतराची शेतीचं नाव दिलंय. परत स्टेट बोर्ड किंवा तात्याच्या ठोकळ्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कव्हर होतील. पश्चिम घाटामध्ये त्याला कुमरी म्हणतात, मेघालयमध्ये झूम म्हणतात, मध्य प्रदेशमध्ये पेंडा म्हणतात, आणि ओडिसामध्ये पोडू म्हणतात. आणि साईडला मग मी बाकीच्या अजून कुठं कुठं काय मेन्शन आहे ते बद्दल बोललोय. आसाममध्ये झूम, केरळामध्ये ओनम, आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये पोडू, आणि मध्य प्रदेशमध्ये त्याला पेंडा किंवा बेवार ह्या नावाने ओळखलं जातं. तर ह्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत, तात्याच्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 46. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर हा फुलटॉस बॉल होता. कोयना प्रकल्प सगळ्यांसाठी माहित आहे. 1960 मेगावॅटचा तो आहे. साताऱ्यामध्ये पाटण या ठिकाणी तो असलेला आपल्याला आढळतो. आणि दिस इज द लार्जेस्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन इंडिया. भारतामधला सगळ्यात मोठा आहे. ह्याचा अर्थ तो महाराष्ट्रामधला पण सगळ्यात मोठा असणारच आहे. आणि ॲज इट इज ह्या सगळ्या स्टेटमेंट तुम्हाला दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये मिळून जातात. त्यामुळं महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी दीपस्तंभ हे पुस्तक मी पर्सनली वाचलंय, आणि खूप चांगलं पुस्तक आहे. आणि सोबत तुम्ही तात्याचा ठोकळा वाचू शकता. जर तुम्ही सौदी, खतीब किंवा ज्ञानदीप वाचला असेल तर तेच पुस्तक कंटिन्यू करा. पुस्तक कुणीतरी सांगतंय म्हणून बदलायचं नाही. एकाच पुस्तकावरती आधी कमांड मिळवायची, आणि नंतर त्या पुस्तकात काही गोष्टी मिस असतील तर दुसऱ्या पुस्तकात व्हॅल्युएशन करून घ्यायच्या. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 47. महाराष्ट्रातील खालील सर्व
खालील पर्वतरांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावा. तर अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. तर ह्या गोष्टी सगळ्यांच्या पाठ असतात. ह्या दरवर्षी याच्यावरती ऑलरेडी याच्यावरती राज्यसेवा मेन्सला पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला सुटून जातो. तुम्हाला जर कंबाईनचे हिस्ट्री आणि जिओग्राफीचे मार्क तुम्हाला वाढवायचे असतील तर तुम्ही अजून एक गोष्ट करणं अपेक्षित आहे. 2012 ते 2019 राज्यसेवा मेन्सचे जे काही क्वेश्चन झालेले आहेत GS1 चे, त्यातला हिस्ट्री आणि जिओग्राफीचे पार्ट तुम्ही एकदा क्वेश्चन पाहून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात असू द्या, अजिंठा, सातमेळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव असा त्याच्या क्रोनॉलॉजी असलेला आपल्याला आढळते उत्तरेकडून दक्षिणेकडे. पुढे जाऊया. धातू आणि खन उद्योगांचे जिल्हे, आणि हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे, पण दोन तीन गोष्टी मी साईडला मेन्शन केल्यात त्या तुम्हाला माहित असाव्या. पहिली गोष्ट, मॅंगनीज नावाची गोष्ट महाराष्ट्रात दोनच ठिकाणी मिळते, एक भंडारा आणि दुसरं नागपूर. ह्याच्या व्यतिरिक्त मॅंगनीज महाराष्ट्रामध्ये मिळत नाही. ह्या दोन प्लेस प्रॉमिनंट आहेत. बाकीच्या ठिकाणी थोडंफार मिळत असेल, पण नागपूर आणि भंडारामध्ये ते एक्सक्लुझिव्हली मिळतं. हे पाठच पाहिजे, मॅंगनीज, भंडारा आणि नागपूर. त्यानंतर बॉक्साईट, मेजरली कोल्हापूरमध्ये बॉक्साईट मिळतं, पाठच पाहिजे ह्या गोष्टी. चुनखडी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लाईमस्टोन म्हणतो, यवतमाळमध्ये चुनखडी भेटते आपल्याला. आणि क्रोमाइटचा जर विचार केला, सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर या तीन ठिकाणी क्रोमाइट मिळतं. परत एकदा, खूप सारे खनिज आहेत, खूप सारे जिल्हे आहेत. हे पाठ करत बसायचं का? तर 5 खनिज जी तुम्हाला खूप प्रॉमिनंट वाटतात, ती 5 खनिज आणि त्याचे जिल्हे 5 पाठ करायचे. आणि परीक्षेला जो तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो तो जोडी लावायला विचारला जातो. आणि 5 गोष्टी तुम्हाला माहित असतील तर बाय डिफॉल्ट तुमचा क्वेश्चन बरोबर येऊन जातो. ठीक आहे. महत्वाचे मॅंगनीज आहे भंडारा नागपूर, बॉक्साईट कोल्हापूर, चुनखडी यवतमाळ आणि क्रोमाइट सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर एक दुसरा क्वेश्चन असतो बघा, आर्कियन खडक कुठं मिळतो, धारवाड कुठं मिळतो. ठीक आहे. तर ह्या पण गोष्टी तुम्ही प्रॉपर वेनं करणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस तो क्वेश्चन येईल ना, त्यावेळेस तो क्वेश्चन मी डिस्कस करेन आणि त्याचं लॉजिक पण तुम्हाला मी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 49 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तुम्ही जर सिलेबस कॉपी जर बघितली तर तुम्हाला जाणवेल की भूगोल या सब्जेक्टमध्ये त्यांनी एक्सक्लुझिव्हली हवामान हा टॉपिक मेन्शन केलाय. तर हवामान ह्या टॉपिकवरती दरवर्षी क्वेश्चन येतात. आणि दीपस्तंभ मध्ये पेज नंबर 72 वरती तुम्हाला ऍज इट इज एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन कव्हर झालेला आपल्याला आढळतो. बाकीच्या पुस्तकामध्ये पण असेल, मी पर्सनली दीपस्तंभ वापरलेला आहे. आणि टोटल त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे बरेच सारे विभाग त्यांनी दिलेले आहेत, पण क्वेश्चन जिथं चुकू शकतो तो डाटा मी माझ्या क्वेश्चन पेपरवरती मेन्शन केलाय. निश्चित पावसाचा प्रदेश मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ आहे, ज्याला आपण मध्य महाराष्ट्र पठारी विभाग असं देखील म्हणतो. त्यानंतर मध्यम पावसाचा प्रदेश नागपूर, वर्धा आणि यवतमाळ, ज्याला आपण मध्य विदर्भ असं पण म्हणतो. ह्या 2 गोष्टी तुम्ही पाठ करा. आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये पश्चिम महाराष्ट्र येतं. आपल्याला वाटतं असं नाही, पण जे आपल्याला वाटतं त्याच्या विरोधातच आयोग क्वेश्चन विचारतो, कारण त्या केसमध्येच तुम्ही चुकण्याचे चान्सेस असतात. तर क्वेश्चन नंबर 49 उत्तर 3 आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 50, जलविद्युत केंद्र आणि जिल्हे. परत एकदा प्रत्येक गोष्टीच्या 5 गोष्टी तुम्ही पाठ करायच्या. 5 खनिज, 5 शिखर, 5 जलविद्युत केंद्र, 5 पवनचक्क्या, प्रत्येकाशी रिलेटेड 5 गोष्टी पाठ करायच्या. फक्त त्या 5च्या गोष्टी प्रॉमिनंट असाव्या. आणि जर तुम्हाला जोडी आणि असा जो क्वेश्चन येतो तो जोडी लावायला विचारला जातो. आणि जर 5 गोष्टी तुमच्या पाठ असतील तर तुम्ही इलिमिनेशननं अपेक्षित उत्तरापर्यंत जाऊ शकता. आणि तुम्ही जर 5 पेक्षा जास्त गोष्टी पाठ करत असाल तर त्या गोष्टी काही कालावधीसाठी लक्षात राहतील, त्याच्यानंतर त्या गोष्टी आपण विसरून जातो. आणि 5च गोष्टी केल्या आपण पाठ, काहीतरी लॉजिक लावून ते लक्षात ठेवलं तर कुठंतरी आपला मग क्वेश्चन तो बरोबर येऊन जातो. बघूया पुढं काय येते. बीरा रायगड मध्ये आहे, वीर
वीर धरण पुण्यामध्ये आहे. साताऱ्याच्या पुणे सातारा बाउंड्रीवरती असल्यासारखं वाटतं, पण ते पुण्यामध्ये असलेलं आपण जलविद्युत केंद्र तर पुण्यामध्येच आहे. भंडारदरा अहमदनगरला आहे. ॲज इट इज राज्यसेवा मेन्स 2018 किंवा 19ला हा क्वेश्चन आलाय भंडारदरावरती. त्याच्यानंतर उजनी आमच्या सोलापूरला आहे. तर बऱ्यापैकी ह्या चारही गोष्टी तुम्हाला आरामात सुटून जातात. आणि क्वेश्चन नंबर 50चं उत्तर 2 आलेलं आपल्याला आढळतं. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 51. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे? हा परत एकदा तुमच्यासाठी फुल टॉस बॉल होता, पण त्या व्यक्तीनं हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे बघा. त्या व्यक्तीनं फक्त हा क्वेश्चन तुम्हाला माहितच असणं अपेक्षित आहे, याच्यामध्ये काहीच लॉजिक लागत नाही. तर ते 11,23,74,333 एवढी लोकसंख्या असलेली आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आणि हा क्वेश्चन त्यानं का डिझाईन केला? तुम्ही जर इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र बघितला आणि त्याचे 2 पेजेस जर तुम्ही उलटले तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या पेजेसवरतीच ह्या फॅक्ट मिळायला चालू होतात. जे मी माझ्या पेपरमध्ये खालच्या बाजूला लिहिलेत ना, त्या सगळ्या फॅक्ट इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र त्याच्यामधून मेन्शन केलेत. आणि याच्यावरती दरवर्षी एक क्वेश्चन येतो. 1 नोव्हेंबर 1956ला महाराष्ट्राची स्थापना झाली. सॉरी, महाराष्ट्र प्लस गुजरात होतं. आणि 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. 26 जिल्हे त्यावेळी असलेले आपल्याला आढळतात. नॉर्थ आणि ईस्ट सॉरी लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड महाराष्ट्राचं तुम्हाला परफेक्टली माहित असणं अपेक्षित आहे. 15 डिग्री 37 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट नॉर्थला आपलं महाराष्ट्र असलेलं आपल्याला आढळतं. आणि जर तुम्ही ईस्ट साईडचा विचार केला तर 72 डिग्री 36 मिनिट ईस्ट ते 80 डिग्री 54 मिनिट असलेलं आपल्याला आढळतं. ही जर तुम्ही लॉन्जिट्यूडचा विचार केला तर लॉन्जिट्यूड मधले 72, 36, 80 आणि 54 ह्यातल्या ज्या काही फिगर्स आहेत, ज्या फॅक्ट आहेत त्या 18च्या पटीत आहेत बघा. 18 चोक 72, 18 दुने 36, 18 त्रिक 54. तर कुठंतरी काहीतरी लॉजिक लावायचं आणि ती फॅक्ट लक्षात ठेवायची. अदरवाईज तुम्ही 5 मिनिटासाठी एखादी गोष्ट पाठ करता आणि जर एखादं लॉजिक किंवा ट्रिक तुम्ही त्याच्याशी कनेक्ट नसेल केली तर ती गोष्ट जास्त दिवस लक्षात राहत नाही. आता ही क्वेश्चन तुमचा कधीच चुकणार नाही. तुम्ही काय करायचं, 18 दुने 36, 18 त्रिक 72, 18 त्रिक 54 हे 3 फॅक्टर जिथं तुम्हाला हे 3 फिगर तुम्हाला जिथं दिसतात ते तुम्ही उत्तर लिहून यायचं. ठीक आहे, पुढे जाऊया. त्यानंतर नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट महाराष्ट्र किती तुम्हाला माहित आहे. आणि महाराष्ट्राचा क्षेत्रफळ 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर असलेला आपल्याला आढळतो, जो भारताच्या 9.36% आहे. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 आहे. तर ओरिजिनल इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला पाठच असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 52. एक प्रशासकीय विभाग दिलाय आणि त्याचं जिल्हा मुख्यालय तुम्हाला मेन्शन करायला सांगितलंय. हे थोडंसं चित्र जर बघितलं तर छोटा हत्ती असलेला आपल्याला आढळतो. तर छोटा हत्ती औरंगाबाद विभाग आणि ते औरंगाबाद आहे असं लक्षात ठेवा. जर तुम्ही सोलापूर बघायला गेले तर कुठंतरी ते सस्यासारखं दिसतं. तर ह्या गोष्टी थोडंसं तुम्ही आकार आहे का एकदा बघून घ्या आणि ते एक लॉजिक लावून प्रत्येक विभागाचा आकार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद विभाग म्हटलं की छोटा हत्ती असं तुम्ही म्हणू शकता आणि ते तुमच्या लक्षात राहील मग. ठीक आहे, त्या पद्धतीनं पुणे विभाग कसा दिसतो, नाशिक विभाग कशासारखा दिसतो, नागपूर विभाग कशासारखा दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा बघून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, ऍक्च्युली आता माझ्या त्या गोष्टी लक्षात नाहीयेत. मी जॉग्राफीच्या पुस्तकामध्ये सगळं मेन्शन केलंय कुठला जिल्हा कशा पद्धतीनं दिसतो. ठीक आहे, पुढे जाऊ. परत एकदा जोड्या लावायला विचारलंय पण हा क्वेश्चन त्याने कॅन्सल केलेला आपल्याला आढळतो. क्वेश्चन नंबर 54 तोच क्वेश्चन आला लॉन्जिट्यूड वरती सॉरी लॅटिट्यूड वरती, ज्याला आपण अक्षवृत्त म्हणतो. ऑलरेडी आपण क्वेश्चन हा डिस्कस केलाय. 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 26 मिनिट नॉर्थ साईडला महाराष्ट्राचा अक्षवृत्त असलेला आपल्याला आढळतं. आणि हा तुमच्या इकॉनॉमिक सर्व्हे मधला क्वेश्चन आहे. पुढे जाऊ. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदिरीतून जाते? फुल टॉस बॉल आहे. तापी त्याचं उत्तर असलेलं आपल्याला आढळतं. आता इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन सुरू होतात.
क्वेश्चन नंबर 56, भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. 2019चा पेपर आहे आणि क्वेश्चन त्यानं विचारलाय 2016-17चा. आता ह्याला करायचं काय? ऑप्शन बघा. चायना ऑप्शन त्यानं पहिल्यांदा 2 वेळा दिलाय आणि युएसए ऑप्शन 2 वेळा दिलेला आहे. आणि लेटेस्ट क्रमवारी मी साईडला मेन्शन केले. चायना, युएसए, युएई, साऊथ आफ्रिका, सॉरी सौदी अरेबिया, ते साऊथ आफ्रिका नाही, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, साऊथ कोरिया आणि इराक. तर ही लेटेस्ट आकडेवारी थोडीशी तुम्ही देशले सरांच्या पुस्तकामधून बघून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 57, जननी सुरक्षा योजना. HRD मध्ये जननी सुरक्षा योजना ऍज इट इज शब्द मेन्शन आहे. GS3 HRD राज्यसेवा. काय म्हणतोय बघू. ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश या बरोबर दिली जाते. तर याच्या अंतर्गत रोख मदत दिली जाते. कशासोबत? पहिलं बघा, दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ करण्यासाठी, काय हरकत नाही, असू शकतं. दुसरं बघा, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता. एखादी योजना बनवताना त्याचा ऑब्जेक्टिव्ह ब्रॉड बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो, जेणेकरून प्रत्येक घटकाला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाईल, जेणेकरून प्रत्येक घटकाला मॅक्झिमम गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्ही ऑप्शन बघितला तर दुसरा ऑप्शन थोडासा मोस्ट इन्क्लुसिव्ह वाटतो. तिसरा ऑप्शन बघा, गरीब स्त्रिया ज्यांचे दवाखान्यात बाळंतपण होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर. तर असं काय नाही, गरीब आणि श्रीमंत असं त्यांनी बायफर्केशन केलेलंच नाही ते योजनेमध्ये. आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर बऱ्यापैकी आपल्याला वरीलपैकी वाटू शकतं, पण तिसरं जास्त ब्लड आहे, त्यामुळे तिसरं ऑप्शन कट होतं. पहिल्या किंवा दुसऱ्यामध्ये तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि दुसरं ऑप्शन हे मोस्ट इन्क्लुसिव्ह आहे, ज्याच्या अंतर्गत बाळातपणाच्या पण अगोदरच्या पण गोष्टी येतात आणि बाळातपणानंतरच्या पण गोष्टी इन्क्लूड होतात. त्यामुळे कुठंतरी ते उत्तर असण्याचं जास्त चान्सेस आहेत. आणि मग त्याचं उत्तर 2 आहे आणि ते 2 लिहून यायचं आणि 2च उत्तर आयोगाने दिलंय. देशले पार्ट 2 मध्ये महिला, बालक यांच्याशी रिलेटेड ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही कंबाईन परीक्षेसाठी करणं अपेक्षित आहे. देशले पार्ट 2 मध्ये महिलांसाठी जेवढ्या महिलांसाठी स्कीम आहेत त्यांनी 100% करा. दरवर्षी 1 किंवा 2 क्वेश्चन महिलांच्या स्कीम वरती कंबाईनच्या प्रिलिम्सला विचारले जातात. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 58, थॉमस पिकेटीज बुक कॅपिटल अनालाइजेस द फॉलोइंग. थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? 2013चं पुस्तक होतं आणि 2019च्या प्रिलिम्सला विचारलंय. आपल्या अभ्यासाचा क्वेश्चन नाही, लॉजिकलीच तुम्हाला हा क्वेश्चन टॅकल करायचा आहे. बघूया काय म्हणतंय. इंग्लिश मध्ये अगोदर वाचतो, नंतर मी मराठीमध्ये वाचतो. पहिली स्टेटमेंट, ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असू शकतं, मला माहित नाही. डिसएडव्हान्टेजेस ऑफ कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी, एक तर पहिला असेल किंवा दुसरा असेल, दोन्ही असू शकत नाही. एकच व्यक्ती एका गोष्टीवरती 2 स्टँड घेऊ शकत नाही आणि जे लोक दिग्गज असतात ते तर कधीच घेत नाहीत. ठीक आहे, त्यामुळं ए आणि बी जिथं जिथं आहे ते मी बाजूला काढणार आणि दोन्हीपैकी एक असण्याचे चान्सेस आहेत. तिसरं स्टेटमेंट बघा, द राईज ऑफ शार्प इन्कम इनइक्वॅलिटी इन द डेव्हलप्ड वर्ल्ड. कुठंतरी हे वाक्य त्यानं खूप जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. उत्तर असण्याचे जास्त चान्सेस आहेत. पुढे जाऊ. द राईज ऑफ शार्प इन्कम इनइक्वॅलिटी इन दी डेव्हलप्ड वर्ल्ड. ठीक आहे, एकामध्ये तो डेव्हलप्ड वर्ल्ड म्हणतोय आणि दुसऱ्यामध्ये तो डेव्हलपिंग वर्ल्ड म्हणतोय. एकामध्ये तो विकसित जगाबद्दल बोलतोय आणि दुसरा तो विकसनशील देशाबद्दल बोलतोय. आणि ज्यावेळेस मी थॉमस पिकेटी नाव वाचतो त्यावेळेस मला कुठंतरी ते युरोपियन कंट्रीज मधलं आढळतं आणि युरोपियन कंट्रीज ह्या डेव्हलप आहेत, विकसित आहेत. तर मला मग ऑप्शन 1 राहतो, आयदर मी ए किंवा बी लिहायला पाहिजे किंवा सी किंवा डी लिहायला पाहिजे. ए आणि बी सोबत येऊ शकत नाहीत, सी आणि डी सोबत येऊ शकत नाहीत आणि मला एकच ऑप्शन लिहायचं आहे. ठीक आहे, तर एकच ऑप्शन लिहायचं असेल तर, आणि थॉमस पिकेटी हा युरोपियन वर्ल्ड मधला माणूस वाटतो मला, तर मी मग कुठंतरी विकसित देश हा शब्द जिथं आहे तो ऑप्शन लिहायला मी प्रेफर करेल आणि आयोगाने देखील तेच उत्तर दिलेलं आपल्याला आढळतं.
आणि जर तुम्ही अभ्यासाचा ह्याला भाग बनवला, इन फ्युचर जर हा क्वेश्चन आला तर तुम्हाला माहित असावं, वेल्थ अँड इन्कम इनइक्वॅलिटी इन युरोप अँड US, म्हणजे युरोप आणि अमेरिका हितल्या जे काही वेल्थ रिलेटेड, संपत्ती रिलेटेड विषमता आहे, त्याचा अभ्यास थॉमस पिकेटी यांनी कॅपिटल या पुस्तकामध्ये केलेला आपल्याला आढळतो. कुठं? अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांनी तसा अभ्यास केला होता. तर तुमचं उत्तर 58चं 3 असलेलं आपल्याला आढळतं. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 59. दारिद्र्य मापना संबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. तेंडुलकर समिती तुमची तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एक्झामला तेंडुलकर समितीवरती क्वेश्चन 100% विचारला जातो. काय म्हणतंय बघूया. स्टेटमेंट ए, उष्माक आधारित नीड टू मूव्ह अवे फ्रॉम अँकरिंग द पॉवर्टी लाईन टू कॅलरी बेस्ड नॉर्म. यस, उष्माक आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे. ब्रॅकेटमध्ये परत गोष्टी मेन्शन केलेत का, बरोबर असण्याचे चान्सेस आहेत. पुढे जाऊ. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. यस, अशी त्यांनी तरतूद केली होती. आणि तिसरी स्टेटमेंट, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. यस, हेल्थ आणि एज्युकेशन ह्या गोष्टीवरती त्यांनी भर दिला होता. तर कुठेही तिन्ही स्टेटमेंट बरोबर असलेले आपल्याला आढळतात. फक्त वरील सर्व ऑप्शन हा 4 नंबरला नाही तर तो 2 नंबरला दिलेला आहे. ह्याची काळजी तुम्ही घेणं अपेक्षित होतं आणि 2 उत्तर असलेलं आपल्याला आढळतं. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 60. आर्थिक सुधारणानंतर, म्हणजे आफ्टर इकॉनॉमिक रिफॉर्म्स, STI मेन्सला पण आहे, राज्यसेवा मेन्सला पण आहे. तर आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर म्हणजे काय असतं, यस, GDP ग्रोथ रेट दर डॅश प्रवृत्ती दर्शवतो. तर GDP ग्रोथ रेट 1990-91 पासून 2012-13 पर्यंत कसा आहे, तर 100% तो इन्क्रीज झालेलाच असलेला आपल्याला आढळतो. तर इन्क्रीजिंग आहे. फुल टॉस बॉल होता, त्याला 6च जाणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 61. अकॉर्डिंग टू NSSO, द टर्म लेबर फोर्स रिफर्स टू. लेबर फोर्स मध्ये कोण कोण येतं? पहिली गोष्ट, दोज हु आर सिकिंग वर्क, आणि दुसरं दोज हु आर ऍक्च्युअली एम्प्लॉइड. तर श्रमशक्ती याच्या डेफिनेशन मध्ये 2 टाईपची लोक येतात. पहिलं, जे रोजगार शोधत आहेत, आणि दुसरं, अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. ठीक आहे. जो व्यक्ती रोजगार शोधत नाही, हा व्यक्ती फक्त श्रमशक्तीमध्ये येत नाही, लेबर फोर्स मध्ये येत नाही. अदरवाईज लेबर फोर्स मध्ये जे लोक काम करतात तेही येतात, आणि जे लोक कामाच्या शोधात आहेत ते सुद्धा लोक लेबर फोर्स मध्ये येतात. लेबर फोर्स मध्ये साधा सरळ अर्थ होतो, जे लोक कामासाठी अवेलेबल आहेत. मग त्या लोकांना आयदर काम मिळालेलं पण असू शकतं किंवा ते कामाच्या शोधात पण असू शकतात. लेबर फोर्सचा अर्थ कामाच्या शोधामध्ये असलेले किंवा काम करत असलेले लोक, एवढं साधं सरळ. आणि ॲज इट इज इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये एंडिंगला काही व्याख्या असतात. त्या व्याख्यावरून दरवर्षी राज्यसेवेला आणि तुमच्या कंबाईनला 1-2 क्वेश्चन दरवर्षी तो फ्रेम करतो, इकॉनॉमिक सर्व्हेच्या एंडिंगला 2 पेजेसमध्ये. ठीक आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 62. The base rate calculation by commercial bank introduced in 2010 for the purpose of lending take into consideration which of the following factors. व्यापारी बँकेने दिलेले कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर म्हणजे बेस रेट मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? तर बेस रेट ठरवताना काय काय विचारात घेतलं जातं? आता मी ऑप्शन कडे जातो. निधीवरील खर्च, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बेस रेट, ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे रेपो रेट नावाची गोष्ट माझ्या ऑप्शन मध्ये नसायला पाहिजे, उत्तरामध्ये नसायला पाहिजे. पुढे जाऊ. कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR. यस, CRR मेंटेन करण्यासाठी काय कॉस्ट लागते त्याचा विचार केला जाऊ शकतो. आणि पुढे मिनिमम रेट ऑफ रिटर्न, कमीत कमी परतावा दर. तर फक्त रेपो रेट ऑप्शन मला चुकीचा वाटतो, बाकी घेऊन जायला काहीच हरकत नाही. कारण रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि बेस रेट ह्या तिन्ही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. आणि मग ते बाहेर काढायचं, तुम्ही उत्तरापर्यंत जाता. ह्याचा अर्थ इलिमिनेशन मेथडनं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 63. The purpose of Mudra is to provide finance to non-corporate small business sector. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित किंवा बिन नोंदणीकृत
छोट्या उद्योगांना धंद्यांना वित्त पुरवठा करणे आहे. बरोबर आहे. आपल्या अभ्यासाचं वाक्य आहे. देसले पार्ट 2 मध्ये फायनान्शियल इन्क्लुजन, वित्तीय समावेशन नावाचा एक टॉपिक आहे. त्याच्यावरती दरवर्षी तुम्हाला कंबाईनला एक क्वेश्चन येतो. एखाद्या वर्षी तो प्रधानमंत्री मुद्रा योजनावरती क्वेश्चन विचारतो. दुसऱ्या वर्षी तो तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजन वरती ज्या काही कमिट्या होत्या त्याच्यावरती क्वेश्चन विचारतो, किंवा प्रधानमंत्री एक योजनेचं नाव मला आठवेना त्या योजनेवरती तो क्वेश्चन विचारतो. देसले पार्ट 2 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. तर तुम्ही कंबाईन प्रिलिम्सचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा देसले पार्ट 2 वाचणं अपेक्षित आहे. 3 ते 4 क्वेश्चन एक्सक्लुझिव्हली त्याच पुस्तकातून येतात, किंवा मग कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही प्रॉपरली करणं अपेक्षित आहे. पुढे जाऊ. दुसरी स्टेटमेंट बघा. मिसिंग मिडल, हरवलेला मध्य म्हणजे छोट्या उद्योगांच्या पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. द मिसिंग मिडल इम्प्लाइज अ वीक प्रोसेस ऑफ ग्रॅज्युएशन ऑफ स्मॉल फर्म्स. यस, वाक्य बरोबर वाटतं. म्हणजे ॲज डाऊट घेण्यासारखं काहीच नाही, घेऊन जायचं. आणि दोन्ही स्टेटमेंट बरोबर असल्याने आपल्याला आढळतात. आणि क्वेश्चन नंबर 63चं उत्तर आयोगाने देखील एकच दिलंय. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 64. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅशचा समावेश होतो. कॅपिटल बजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कन्सिस्ट ऑफ. तर दोन गोष्टी असतात, एक कॅपिटल आणि दुसरं रिव्हेन्यू. कॅपिटल मध्ये अशा गोष्टी जिथं जास्त खर्च होतो, जिथं मोठी अमाऊंट असते, त्या गोष्टी कॅपिटल मध्ये येतात. बघूया काय येते खाली. कॅपिटल बजेट म्हटलंय तर एस्टिमेट रिसिप्ट अँड एस्टिमेटेड एक्सपेंडिचर. तर कॅपिटल मध्ये रिसिप्ट येऊ शकत नाहीत, ठीक आहे, किंवा ह्या गोष्टी येत नाहीत. खाली जाऊ. कॅपिटल मध्ये कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर येणार. म्हणजे साधा सरळ लॉजिकल बरोबर क्वेश्चन आहे हा, की 64चं उत्तर 2च पाहिजे. तिसरा ऑप्शन रेव्हेन्यू रिसिप्ट अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर त्या गोष्टी रेव्हेन्यू बजेटमध्ये जातील, आणि ऑल द अबाव तर उत्तर येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर मी खाली बघा बेस रेट बद्दल काही गोष्टी मेन्शन केल्यात. आणि सगळ्यात वरती 62 क्वेश्चन एक्सप्लेन करायचा राहून गेला माझा. बेस रेट डिटरमाइन करताना 4 गोष्टी लक्षात घेतल्या जातात. पहिली गोष्ट कॉस्ट ऑफ फंड, ब्रॅकेटमध्ये लिहिलंय बघा मी, इंटरेस्ट रेट गिवन फॉर डिपॉझिट. दोन नंबर कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR. 3 नंबर मिनिमम रेट ऑफ रिटर्न. आणि चौथी गोष्ट आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडियन इकॉनॉमी मॅकबुक नावाची एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये मिळून जातात. तसली पुस्तकं परत वाचायची नाहीत. देसले सरांनी आणि कोळंबे सरांनी बऱ्यापैकी कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. कोळंबे सरांचं पुस्तक बेस म्हणून वापरायचं, आणि देसले सरांचं पुस्तक व्हॅल्यू एडिशन साठी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर इच बँक डिटरमाइन देअर बेस रेट अकॉर्डिंग टू नॉर्म्स गिवन बाय दी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रत्येक बँक स्वतःचा बेस रेट डिसाइड करते, फक्त RBI ने दिलेल्या गाईडलाईन्स त्यांनी फॉलो करणं अपेक्षित असतं. आणि प्रत्येक बँकेचा बेस रेट हा वेगवेगळा असतो. असे काय वाक्य आले तर त्याला बरोबर घेऊन जायचं. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 65. भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, ऑप्शन बघायचं, माहित असलं तर ते उत्तर लिहायचं, माहित नसलं तर जिथं महाराष्ट्र दिसतंय ते गोल करून यायचं. 1 मार्क एक्स्ट्रा मिळण्याचे चान्सेस वाढतात. चान्सेस वाढतात म्हणतो मी, मिळतात असं नाही. चान्सेस वाढतात कारण हा पेपर महाराष्ट्रामध्ये घेतला जातोय, त्या व्यक्तीला महाराष्ट्राबद्दल थोडंसं प्रेम असण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्वेश्चन नंबर 66. Which of the following liabilities of central government are highest in total liabilities during 1983-84 to 2011-12? तर देयता सर्वात अधिक कुठल्या आहेत? तर इंटरनल लायबिलिटीज ऑलमोस्ट 87% आसपास असलेल्या आपल्याला आढळतात, आणि एक्सटर्नल लायबिलिटीज 12-13% असलेल्या आपल्याला आढळतात. किती आहेत लक्षात ठेवायचं नाही, फक्त इंटरनल लायबिलिटीज जास्त आहेत. जे काय आपण अंतर्गत कर्ज घेतलेलं आहे, देयता आहे ती जास्त आहे, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. अभिनव इयरबुक मध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचा सगळा डाटा याच्याबद्दल मिळून जाईल. पुढे जाऊ. लिंग अंदाजपत्रक म्हणजे जेंडर बजेटिंग मीन्स. पहिलं वाक्य बघा, फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ मोर जेंडर इक्वल सोसायटी. यस, आपल्याला एखादी सोसायटी मोर जेंडर इक्वल बनवायचे
त्याच्यासाठी काही ज्या तरतुदी केल्या जातात त्याला आपण जेंडर बजेटिंग असं म्हणतो. ऑप्शन दुसरं बघा, फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर मोर जेंडर अनइक्वल सोसायटी. तर आपल्याला सोसायटी अनइक्वल कशाला करायचे, इक्वल करायचे. त्यामुळे दुसरं वाक्य ब्लंडर आहे. तिसरं, फायनान्शियल प्रोव्हिजन टू अचीव ह्युमन डेव्हलपमेंट. तर ह्युमन डेव्हलपमेंटसाठी जेंडर बजेटिंगची काही ॲज सच मॅच करत नाही. तिसरं ही चूक. चौथं, फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर इक्वॅलिटी ऑफ एव्हरी सिटीजन. जेंडर बजेटिंग म्हटलं याचा अर्थ कुठंतरी महिलांसाठी तरतुदी केलेल्या असू शकतात. साईडला मी काही गोष्टी मेन्शन केल्यात बघा. फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ मोर जेंडर इक्वल सोसायटी. दिस मीट दी नीड ऑफ वुमन अँड गर्ल्स ॲज वेल ॲज मेन अँड बॉईज. जेंडर बजेटिंग ही फक्त महिलांसाठीच केली जाते असं होत नाही. फक्त त्यामध्ये महिलांसाठी जास्त तरतुदी असू शकतात, पण ह्या जेंडर बजेटिंग मध्ये वुमन, ठीक आहे, आपल्या महिला, मुली, सगळे पुरुष ह्यांच्यासाठी सुद्धा तरतुदी केलेल्या असतात. ह्याचा अर्थ काय होतो, मोर जेंडर इक्वल सोसायटी आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो जेंडर बजेटिंगच्या माध्यमातून, जेणेकरून महिलांसाठी विशेष तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आपल्याला आढळतात. ह्याचा अर्थ असा होत नाही की पुरुषांसाठी काहीच तरतुदी नसतात. ठीक आहे, तर जेंडर बजेटिंग बद्दल एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 68. खालील विधाने लक्षात घ्या आणि तुम्हाला त्यानं चुकीचं विधान विचारलंय. बघूया. पहिलं विधान, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. असू शकतं, काय हरकत नाही, बरोबर घेऊन जाणार मी. दुसरं स्टेटमेंट, त्यांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. यस, असू शकतो, काहीच हरकत नाही. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतकं होतं. मला आकडेवारी पाठ करत नाही, मी दिलेली आकडेवारी मी बरोबर घेऊन जातो, प्रोव्हाइडेड त्यानं तिथं ब्लंडर केलेलं नसावं. आणि ही 51.7% कुठेतरी लॉजिकल वाटतं, मी ते घेऊन जाणार. आणि तिन्ही स्टेटमेंट बरोबर असलेले मला आढळतात. आणि आयोगाने सुद्धा उत्तर नन ऑफ द अबाव दिले. वरीलपैकी सगळ्या स्टेटमेंट बरोबर असलेलं त्यानं दिलेलं आपल्याला आढळतं. क्वेश्चन नंबर 69. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतातील रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. ठीक आहे, तर सेकंड शेड्यूल मध्ये ज्या मेन्शन नाहीत त्यांना आपण बिगर अनुसूचित बँका असं म्हणतो. ठीक आहे, हा फुल टॉस बॉल होता, सोपा क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाहीये. क्वेश्चन नंबर 70 बघा. द अल्टिमेट एम ऑफ द मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म. मध्यावधी राजकोषीय सुधारणा यांचा अंतिम उद्देश काय आहे? पहिलं वाक्य बघा, ब्रिंग डाऊन डेप टू सबस्टॅन्शियल लेवल. कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे. तर मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म्स, जे आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट रिलेटेड कमिट्या नेमल्या होत्या त्याच्याशी रिलेटेड होतं. जे फिस्कल डेफिसिट बद्दल बोलतं त्याचा आणि कर्जाचा काही संबंध नाही. त्यामुळे पहिलं वाक्य चूक. दुसरं, इन्क्रीज फिस्कल डेफिसिट. आपल्याला फिस्कल डेफिसिट कमी करायचंय, वाढवायचं नाही, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चूक. तिसरं, रिड्यूस करंट अकाउंट डेफिसिट. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. चौथं, रिड्यूस सबसिडीज. तर सबसिडीचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही, फक्त सी स्टेटमेंट बरोबर असलेलं आपल्याला जाणवते. तर क्वेश्चन नंबर 70चं उत्तर आयोगाने देखील सी दिलंय. तिसरं स्टेटमेंट बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे. आता पुढे सायन्सचे क्वेश्चन येतात. ठीक आहे, सायन्सच्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलाही एक सोर्स तुम्ही चांगला करणं अपेक्षित आहे. मी पर्सनली लुसंट जनरल नॉलेज मध्ये जे काही 100 पेजेस आहेत सायन्सचे त्याचाच अभ्यास करतो. बऱ्यापैकी क्वेश्चन माझे टॅकल होऊन जातात. तुम्ही जेवढं कमी मटेरियल वाचाल तेवढं तुम्ही जास्त वेळा रिवाइज करू शकाल. आणि जास्त रिवाइज केलं आणि तुमच्या अभ्यासाचा क्वेश्चन आला की तुम्हाला तो ॲज इट इज सुटून जातो. आणि मग परीक्षेमध्ये 1 तास सुद्धा तुम्हाला भरपूर होऊन जातो. आणि 1 तासापेक्षा 5-10 मिनिट कशी एक्स्ट्रा घ्यायची असतात ते मी तुम्हाला इन फ्युचर कधी तर सांगेनच. बघूया सायन्सचे क्वेश्चन. आणि सायन्सच्या बाबतीमध्ये कंबाईनच्या प्रिलिम्सला बॉटनीवरती शक्यतो जास्त क्वेश्चन येतात. आणि राज्यसेवाचा जो प्रिलिम्सचा पेपर असतो त्याच्यामध्ये झुलॉजीवरती जास्त क्वेश्चन येतात. तुम्ही जर मागच्या 4-5 वर्षाचं अनालिसिस केलं तर ही गोष्ट तुम्हाला जाणून येईल. तर तुम्ही मेजरली
बॉटनीचं जे काय क्लासिफिकेशन आहे प्लांटचं वगैरे त्याच्याशी रिलेटेड डाटा परफेक्टली करणं अपेक्षित आहे. सोबतच दरवर्षी तुम्हाला एक डिसीज विचारले जाते. मी कालच एक ग्रुपवरती फोटो टाकला होता, नेम ऑफ द क्रॉप अँड डिसीजेस, त्यातल्या महत्वाच्या डिसीजेस तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. तो जो फोटो टाकलाय तो फोटो ॲग्रिकल्चरल आपली जी काय MPSC ची ॲग्रीची एक्झाम होते त्यांच्या सिलेबस कॉपी मधला तो फोटो आहे. म्हणजे तो फोटो आयोगाने ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. कुणाला दिलाय? ॲग्रीच्या सिलेबस मध्ये तो फोटो आहे आणि तो फोटो तुम्हाला मी ग्रुपवरती शेअर केलाय. दरवर्षी एक क्वेश्चन कंबाईन प्रिलिम्स, एक क्वेश्चन राज्यसभा प्रिलिम्स आणि GS1 ला 1 ते 2 क्वेश्चन असे दरवर्षी 3 ते 4 क्वेश्चन त्या चार्ट मधून येतात. आणि परत पूर्ण चार्ट तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित नाही. फक्त जेवढ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात तेवढ्याच गोष्टी करायच्या. लुसंट जनरल नॉलेज मध्ये 6 ते 7 पिकं दिलेत आणि त्याच्याशी रिलेटेड डिसीजेस दिलेत आणि आयोग तेवढे 6 ते 7 डिसीजेस परत परत विचारतो. त्या गोष्टी सुद्धा मी शेअर करेन तुमच्यासोबत. जाऊया एक क्वेश्चन नंबर 71. पावसाळ्यात आकाशात द ब्युटिफुल इन रेजनी सीझन इज द रिझल्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नॅचरल फेनोमेना. आपल्याला जे काय आकाशामध्ये सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो तर तो कशा कशामुळे दिसतो? तर 3 गोष्टी लक्षात असू द्या. रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि इंटरनल रिफ्लेक्शन. ह्या 3 गोष्टीमुळे आपल्याला तो रेनबो दिसलेला आपल्याला आढळतो. ह्या तिन्ही गोष्टी लुसंट जनरल नॉलेज मध्ये ऍज इट इज मेन्शन आहेत, विथ कॉमा आणि विथ फुल स्टॉप. ऍज इट इज तुम्हाला हे 3 वाक्य दिसतील. ठीक आहे. आणि परत लुसंटचं सायन्सचं क्वेश्चन पुस्तक नाही, लुसंट जनरल नॉलेज ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स दिलंय ते पुस्तक पिवळ्या कलरचं. ठीक आहे. आणि तुम्ही जर STI मेन्सचा जर अभ्यास करत असाल आणि तुम्ही जर लुसंट मधला इकॉनॉमिक्सचा पार्ट वाचला तर तुम्हाला जाणवेल 4 ते 5 क्वेश्चन जे कुणाला सुटत नाहीत ते 4 ते 5 क्वेश्चन लुसंटच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकामध्ये ऍज इट इज तुम्हाला मिळतात. किनिशियन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय असतं कुठंच क्वेश्चन सापडत नाही तुम्हाला. हा क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज लुसंटच्या पुस्तकामध्ये सापडतो. मग लुसंट आयोग लुसंट वापरतो का? 100% वापरत नाही. आयोगाचा सोर्स हा 11वी-12वीची NCERT आहे आणि लुसंट नावाचं पुस्तक NCERT ला धरून लिहिलं गेलेलं आहे. ऑलरेडी त्या व्यक्तीने NCERT वाचलेत आणि त्याच्या नोट्स काढून आपल्याला दिलेत. तुम्ही इकॉनॉमिक्सचा पार्ट STI मेन साठी जर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन वाढवायचे असतील तर तुम्हाला लुसंट मधलं इकॉनॉमिक्सचा पार्ट 100% वाचावा लागेल. तुम्हाला मी 2017, 18, 19 तुम्ही क्वेश्चन पेपर काढा STI मेन्सचे आणि तुम्ही लुसंटचं पुस्तक पढा. जे 4-5 क्वेश्चन तुम्हाला देसले सर आणि कोळंबे सर मध्ये दिसत नाहीत ते तुम्हाला ऍज इट इज लुसंट जनरल नॉलेजच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तक इकॉनॉमिक्सचं जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये दिसतात. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 72. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू फॉर साऊंड. ध्वनी संबंधित बरोबर वाक्य कोणतं आहे बघा. साऊंड वेव्हज आर ट्रान्सव्हर्स वेव्हज. तर आपल्याला माहिती आहे साऊंड वेव्हज ह्या लॉन्जिट्युडिनल असतात. ज्या काही ध्वनी तरंग असतात त्या अवतरंग म्हटलंय तर ते अवतरंग चूक आहे. लॉन्जिट्युडिनल असतात. मला अवतरंग काय असतं माहित नाही. आणि लाईट वेव्हज असतात त्या ट्रान्सव्हर्स वेव्हज असतात. एक मिनिट हा. दोन मिनिटाचा ब्रेक घेतो मी. थोडस रूम मध्ये काम चालू आहे. 2 मिनिटात मी लगेच जॉईन करतो. 1-2 मिनिट. 5:20 आपण सुरू करू. ठीक आहे, सुरू करतो मी. ठीक आहे, आवाज येतो माझा? पुढे जाऊया. साऊंड वेव्ह वरती क्वेश्चन आहे. दोन्ही तरंग हे अवतरंग असतात. तर साऊंड वेव्हज ह्या लॉन्जिट्युडिनल असतात आणि लाईट वेव्हज ह्या ट्रान्सव्हर्स वेव्हज असतात. एवढं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. लुसंट मध्ये हा माझ्या सोर्स मध्ये क्वेश्चन येऊन जातो. तर हा वाक्य चूक आहे पहिलं. दुसरं बघा, एकू येणाऱ्या दोन्ही तरंगाची वारंवारता 20 किलोहर्ट्झ आणि त्यापेक्षा अधिक असते.
तर आपल्याला माहित आहे 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ ह्याला आपण ऑडिबल रेंज म्हणतो. तर दुसरं हे वाक्य चूक आहे. तिसरं, साऊंड वेव्स रिक्वायर मीडियम फॉर प्रोपगेशन. यस, मीडियम असेलच तरच त्या प्रोपगेट होतात. तिसरं वाक्य बरोबर आहे. चौथं, नॉन पिरियडिक साऊंड वेव्स आर टर्म्ड ॲज नॉईस. अनियतकालिक ध्वनी तरंगांना आपण गोंधळ असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादा फॅन जर कंटिन्युअसली फिरत असेल तर त्याचा आपल्याला डिस्टर्बन्स होत नाही, पण तो फॅन अचानक वाजला तर आपल्याला डिस्टर्बन्स होतो. ह्याचा अर्थ काय? नॉन पिरियडिक साऊंडला आपण नॉईस म्हणतो आणि जो पिरियडिक साऊंड असतो त्याच्यामुळे आपल्याला डिस्टर्बन्स होत नाही, त्याला आपण नॉईस म्हणत नाही. तर हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 72 चं उत्तर 4 आहे. सी आणि डी स्टेटमेंट बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 73, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. लाईट रे चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन इट पासेस फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. येस, ॲब्सोल्युटली बरोबर आहे. दुसरं, द वेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट इन डिफरंट मीडिया. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेगवेगळा असतो. दोन्ही वाक्य बरोबर असलेले आपल्याला आढळतात. आणि बी स्टेटमेंट हे ए स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन असलेलं सुद्धा आढळतं. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 73चं उत्तर 1 आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 74, द थर्ड शेल ऑफ एन ॲटम कॅन हॅव मॅक्झिमम ऑफ डॅस्ट इलेक्ट्रॉन. तर आपण एक 11व्या फॉर्म्युला शिकलो होतो. प्रत्येक शेलमध्ये 2n² एवढे ॲटम असू शकतात. एन म्हणजे काय? नंबर ऑफ ऑर्बिट. इथं आपल्याला 3 विचारलंय. 2 × 3चा स्क्वेअर 9 दुने 18. तर 74चं उत्तर 2 असलेलं आपल्याला आढळतं. पुढे जाऊ. कॅल्क्युलेट द मिलर इंडायसेस ऑफ फेस हॅव्हिंग दी फॉलोइंग इंटरसेप्ट विथ दी 3 ॲक्सेस परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, हा क्वेश्चन मला माहित नाही. आम्हाला इंजिनिअरिंगला मिलर्स इंडायसेस असं कुठंतरी मी वाचल्यासारखं वाटतंय, पण मी माझ्या 11वी-12वी मध्ये सुद्धा हे इन डिटेल वाचलं नव्हतं. म्हणजे फिजिक्समध्ये पण वाचलं नाही, केमिस्ट्रीमध्ये पण वाचलं नाही. मला पर्सनली स्वतःला 12वीला फिजिक्सला 100 पैकी 95 मार्क होते, पण मला कुठंही असलं अजून वाचलेलं आठवत नाही आजही. केमिस्ट्रीला पण मला 90+ मार्क होते, पण मी कुठंही या गोष्टी वाचल्या नव्हत्या. तर हे मग कुठंतरी आउट ऑफ बॉक्स जातं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 76, when a current of 100 ampere is passed through molten sodium chloride for 960 सेकंद, then जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून 100 अँपिअर विद्युत प्रवाह 965 सेकंदाकरिता प्रवाहित केला तर काय होईल बघू. तर तुम्हाला माहिती आहे सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. सोडियम कॅथोड कडे जाईल, कारण कॅथोड निगेटिव्ह चार्ज असतो कॅथोड वरती. आणि क्लोरीन नावाची एक गोष्ट असते ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतं. आणि ॲनोड नावाची एक गोष्ट असते, ॲनोड ही पॉझिटिव्ह चार्ज असलेला आपल्याला आढळतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे. आपण 8वी 9वी 10वीला केमिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी शिकलेल्या असतो. ठीक आहे, केमिस्ट्री असं आपल्याला टॉपिक नसतं, पण बऱ्यापैकी त्या गोष्टी आपण तिथंच आपल्याला माहित असतं की सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कॅथोड हा निगेटिव्ह असतो. तर सोडियम कॅथोड कडे जाईल, क्लोरीन हे निगेटिव्ह असतो आणि तो ॲनोड कडे जाईल, कारण ॲनोड हा पॉझिटिव्ह असतो. एवढ्या 2 गोष्टी तुम्हाला माहित असल्या तर खालचा क्वेश्चन तुम्हाला आरामात सुटून जाईल. ऑप्शन नंबर 2, 23 ग्रॅम ऑफ सोडियम इज डिपॉझिटेड ॲट कॅथोड अँड 35.5 ग्रॅम ऑफ क्लोरीन गॅस इज इव्हॉल्व्ड ॲट ॲनोड. तर ॲनोड इज पॉझिटिव्ह, कॅथोड इज निगेटिव्ह, सोडियम इज पॉझिटिव्ह अँड क्लोरीन इज निगेटिव्ह. एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असेल तर तुमचा क्वेश्चन सुटू शकतो. 8वी 9वी 10वी जर तुम्हाला सायन्स अवघड जात असेल तर 8वी 9वी 10वी आयदर स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटीची पुस्तकं तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही 8वी 9वी 10वी तुमचं जर अगोदरचं बेसिक खूप स्ट्रॉंग असेल तर ते पुस्तकं न वाचता तुम्ही फक्त लुसन जनरल नॉलेज मधून सायन्स वाचलं तरी चालेल, किंवा सचिन बस्के सरांचं पुस्तक जरी वाचलं तरी चालेल. क्वेश्चन नंबर 77, हे असलं मला काही येत नाही. मला फिजिक्स केमिस्ट्री जमायचं, माझं 11वी-12वीला बायोलॉजी नव्हतं, त्यामुळे मला शक्यतो एवढं बायोलॉजी येत नाही. पण त्यातल्या त्यात उत्तर कसं काढायचं आपण बघूया.
प्लॅटिहेल्मिंथस अशा प्रकारचे सर्वोत्तम म्हणून वर्णन केलेले आहे. परत एकदा लुसेंट जनरल नॉलेज मध्ये हे वाक्य तुम्हाला ॲज इट इज मिळून जातं. लुसेंट जनरल नॉलेजचं पुस्तक घ्या तुम्ही, तुम्हाला वाटेल हा बाबा का सांगतो एवढं लुसेंट जनरल नॉलेज. माझ्या मित्रांनी माझ्यासोबत अभ्यास केला होता, त्यांनी लुसेंट जनरल नॉलेजचं पुस्तक कधीच वापरलं नव्हतं. त्या लोकांना मी दाखवून दिलं की राज्यसेवेला दरवर्षी सायन्सचे क्वेश्चन ह्याच पुस्तकात येतात. पण आता तुमची कंबाईनची परीक्षा जवळ आलेली, ज्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी वाचताय त्याच कंटिन्यू करा. आता तुम्ही लुसेंट जनरल नॉलेजचं पुस्तक विकत घेऊ नका. इन फ्युचर तुम्ही ते घेणं अपेक्षित आहे. बघूया. प्लॅटिहेल्मिंथस आर बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज फ्लॅटवर्म्स. 4 ऑप्शन मध्ये फ्लॅटवर्म्स आहे. ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक हा ऑप्शन पहिला, तिसरा आणि चौथ्या मध्ये आहे. तर दुसरा ऑप्शन मी बाजूला काढणार. आणि अकायलोमेट ॲनिमल, ॲसिलोमेट प्राणी असं म्हटलंय, तो ऑप्शन मला 2 ठिकाणी दिसतो, पहिला आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये. आणि दुसरा ऑप्शन तर मी अगोदरच बाहेर काढला होता. एकच ऑप्शन शिल्लक राहतो, ऑप्शन नंबर 1. कुठंतरी ह्या लॉजिकच्या बेसिसवरती तुमचे 5 ते 6 क्वेश्चन आतापर्यंत बरोबर आलेत आणि एकही क्वेश्चन चुकलेला नाही, तर काय काय हरकत आहे तुम्ही हे लॉजिक कंटिन्यू करायला. म्हणजे असे ऑप्शन्स जे जे खूप ठिकाणी रिपीट होत आहेत ते ऑप्शन्स तुमचा आन्सर असण्याचे चान्सेस असतात, असं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस आपल्याला सांगतं. ठीक आहे, पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 78. हाऊ मेनी पॅरेंट्स आर रिक्वायर्ड ड्युरिंग बायनरी फिशन बाय अमिबा. द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते. आपल्याला माहिती आहे अमिबासाठी एकच पेशी मोर देन सफिशियंट असते, ती युनिसेल्युलर आहे. फुल टॉस बॉल होता, तुम्हाला हा क्वेश्चन आरामात सुटून जाईल. क्वेश्चन नंबर 80. विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स शुड बी कन्सिडर्ड इम्पॉर्टंट व्हाईल युजिंग इन्सेक्टिसाइड. कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. पहिला ऑप्शन बघा, कीटकनाशक प्रकारची योग्य निवड. यस, योग्य निवड करणं गरजेचं आहे. कीटकनाशकांची कार्यक्षमता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कीटकनाशकाची मात्रा, यस, गरजेचं आहे. कमी प्रमाणात टाकायचं काय जास्त प्रमाणात टाकायचं. कीटकनाशकाचा रंग, आता ते काळ्या कलरचं का गोऱ्या कलरचं काही संबंध नाही, मला कीटक मारायचे, कलर त्याचा काय असतो त्याला मला घेणं देणं नाही. हे ब्लंडर ऑप्शन होतं आणि ब्लंडर ऑप्शन तुम्ही बाहेर काढायचं, तुम्ही उत्तरापर्यंत जाता. ह्याचा अर्थ तुम्ही 1 तासामध्ये स्पीडमध्ये क्वेश्चन वाचणं अपेक्षित आहे. 100च्या 100 क्वेश्चन तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला तो हिंट देतोय, ती हिंट तुम्ही जर ओळखली तर तुम्ही आज जर 40 मार्क घेत असाल तर तुमचे 10 मार्क आरामात वाढून जाता. आज जर तुम्ही PSI ला क्वालिफाय होत नसाल तर तुम्ही आरामात PSI क्वालिफाय करता. जर तुम्ही PSI ला क्वालिफाय होता, ASO STI ला होत नसाल तर 50चे तुमचे 60 मार्क आरामात होऊन जातात. मी पर्सनली आजपर्यंत कंबाईनचा अभ्यास कधीच केला नव्हता, मी फक्त PSIच्या मेन्सला क्वालिफाय झालो. आजपर्यंत मी कधी ASO किंवा STI ची मेन्स दिलेली नाही, पण पहिल्यांदा मी ह्या वर्षी अनालिसिस केलं या पेपरचं आणि मला जाणवलं की यार नाही, ह्या गोष्टी अचिवेबल आहेत. ठीक आहे, पुढे बघा. क्वेश्चन नंबर 81. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स अँड इट्स फंक्शन इन प्लांट इज पेअर्ड इनकरेक्टली. परत एकदा ऍग्रिकल्चर बॉटनीवरती क्वेश्चन आहे. नायट्रोजन, कंपोनेंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन, हार्मोन्स अँड कोएन्झाइम. येस, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. आपण ऍग्रीचा अभ्यास केला GS1 ला, हा क्वेश्चन आपल्यासाठी फुल टॉस बॉल आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. मॅग्नेशियम, कंपोनेंट ऑफ क्लोरोफिल. यस, आपल्या सुंडामध्ये आहे, आपल्या कात्यायनमध्ये आहे, बरोबर आहे. फॉस्फरस, कंपोनेंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड, ATP अँड सम कोएन्झाइम. ऍब्सोल्युटली आपल्या ऍग्रीमध्ये 3 स्टेटमेंट आपल्याला आढळतात. सल्फर, कंपोनेंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड, ऍब्सोल्युटली रॉंग आहे आणि हे आपण बाहेर काढू शकतो. क्वेश्चन नंबर 81 उत्तर 4 आहे. पुढे जाऊ. डॅश मायक्रो ऑर्गॅनिझम इज युजफुल फॉर असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन इन मोनोकॉट प्लांट. लुसंट मध्ये ऍज इट इज तुम्हाला ही स्टेटमेंट मिळून जाते. तर ॲझोटोबॅक्टर हा असिम्बायोटिक रिलेशनशिप ठेवतो आणि त्याचं उत्तर ॲझोटोबॅक्टर आहे. रायझोपियम जो ऑप्शन आहे दुसरा, तो सिम्बायोटिक रिलेशनशिप ठेवतो. 2 प्रकारच्या रिलेशनशिप असतात, सिम्बायोटिक आणि असिम्बायोटिक. रायझोबियम हा सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये राहतो आणि ॲझोटोबॅक्टर हा असिम्बायोटिक मध्ये राहतो. एवढं तुम्हाला माहित असलं ना, आरामात तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो तो. आणि हा क्वेश्चन परत त्यानं खूप साऱ्या परीक्षांना विचारलाय. तर क्वेश्चन नंबर 82चं उत्तर 1 आहे.
क्वेश्चन नंबर 83, न्यूट्रिएंट डेन्स फूड आर दोज दॅट प्रोव्हाइड बॉडी विथ जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास डॅश प्रदान करतात. पहिलं वाक्य बघा, कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म कॅलरीज बट रिलेटिव्हली स्मॉल अमाऊंट ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट असू शकतं, काय हरकत नाही. दुसरं बघा, सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ विटामिन्स अँड मिनरल्स ब्रॅकेटमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड रिलेटिव्हली फ्यू कॅलरीज. कुठंतरी हे वाक्य जास्त बरोबर वाटतं, खूप जास्त एक्सप्लेनेशन केलंय, एखादी गोष्ट त्यानं ब्रॅकेटमध्ये मेन्शन केले, का मेन्शन केले तेच उत्तर आहे म्हणून. तर क्वेश्चन नंबर 83 दोन उत्तर आहे. तिसरा ऑप्शन फ्यू विटामिन्स अँड मोर कॅलरीज, हे ब्लंडर आहे, काहीतरी उगं तयार करायचं म्हणून तयार केलंय त्यानं. तर क्वेश्चन नंबर 83 चं उत्तर 2 असलेलं आपल्याला आढळतं. क्वेश्चन नंबर 84, डॉट्स प्रोग्राम इज अन इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल प्रोग्राम. डॉट प्रोग्राम हा नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्रामशी कनेक्टेड असलेला आपल्याला आढळतो. फुल टॉस बॉल आहे, 6च जायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 85, विच ऑफ द फॉलोइंग केमिकल सबस्टन्सेस आर ऑथेंटिकेटेड ॲज न्यूरोट्रान्समिटर्स. 11वी किंवा 12वी मध्ये केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ नावाचा एक टॉपिक आहे, ज्याचे 2 किंवा 3 पेजेस मध्ये मी पर्सनली नोट्स काढलेत. त्या नोट्स पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. बऱ्यापैकी त्याच्यामधून दरवर्षी एखादा क्वेश्चन आलेला आपल्याला आढळतो. बघूया काय येते. न्यूरोट्रान्समिटर्स, ॲसिटोक्लोरलिन, ॲसिटाइल कोलाइन. येस, काय हरकत नाही, मला वाचायला पण येत नाही, असू शकतं ते. दुसरं गॅमा ॲमिनोब्युट्रिक ॲसिड, काय हरकत नाही, अवघड नाव वाटतंय, असण्याचे चान्सेस आहेत. पुढे बघा, डोपामाइन. येस, ॲब्सोल्युटली मला माहित आहे, डोपामाइन हे न्यूरोट्रान्समिटर म्हणून काम करतं. पुढं नोराड्रिनालिन. येस, ॲड्रिनलिन, ज्याच्यामध्ये ॲड्रिनलिन नावाची एक ग्रंथी पण असते आणि त्याला उत्तेजित करण्याचं काम ही नोराड्रेनालिन करत असतं. त्यामुळे पहिला आणि दुसरा ऑप्शन मला वाटतंय बरोबर असू शकतं. तिसरं बघू, लायसिन अँड हिस्टामाइन. तर हिस्टामाइन हे प्रोटीन आपल्या शरीरात असतं, असं मी कुठंतरी कधीतरी वाचलेलं वाटतंय, त्यामुळे हे ऑप्शन नसायला पाहिजे. हिस्टामाइन काय असतं, ते क्लॉटिंगसाठी काम करतं, ब्लड क्लॉटिंगसाठी हेल्पफुल असतं, त्यामुळे ते बाहेर काढू. पायरुविक ऍसिड अँड ॲसिटाइल CoA. पायरुविक ऍसिडचा आणि न्यूरोट्रान्समिटरचा काही संबंध नाही. ठीक आहे, त्यामुळे तिसरा आणि चौथा ऑप्शन आपण बाहेर काढायचं. ए आणि बी आपलं उत्तर असल्यावर आपल्याला आढळतं. तर इथं तुमचं कंबाईनचे पहिले 101 ते 85 क्वेश्चन प्रॉपर डिस्कस करण्याचा मी प्रयत्न केलाय. आता क्वेश्चन नंबर 86 ते 100. एक मिनिट. ठीक आहे, तर 1 ते 85 क्वेश्चन आपण डिस्कस केले. फक्त मी ज्या लॉजिक तुम्हाला सांगितलं ते लॉजिक तुम्ही 2017-18च्या पेपरसाठी स्वतः लावण्याचा प्रयत्न करा. मी पर्सनली किंवा विश्वजित गुंड सर जे 2017ला STI आहेत आणि 2018चे निखिल खेमनार सर 2018ला ASO पण झाले होते आणि वित्त व लेखा अधिकारी पण पोस्ट मिळाले होते. तर 2018चा पेपर मी निखिल खेमनार सरांना डिस्कस करायला सांगेन. 2017चा पेपर विश्वजित गुंड सर जे स्वतः STI झाले 2017ला, त्यांना तो पेपर डिस्कस करायला सांगेन. आणि त्यांचा अप्रोच, माझा अप्रोच आणि विश्वजित सरांचा अप्रोच तुम्ही घ्या आणि पेपरला तुमचे 10 ते 15 मार्क, 10 मार्क तर तुमच्या आरामात वाढलेले तुम्हाला जाणवेल. सोबत काही गोष्टी करंट असेल मी डिस्कस करेन. हिस्ट्री गाठाळच्या नोट्स मी तुमच्यासोबत डिस्कस करेन. जिओग्राफी यमाजी धुमाळ सर ASO आहेत, त्यांना मी तुमच्यासोबत डिस्कस करायला सांगेल. सायन्स विकास व्यवहारे सर, ज्यांचं फिजिक्स आणि केमिस्ट्री खूप चांगलं आहे, ते डिस्कस करतील. आणि बायोलॉजी सुद्धा त्यांना मी रिक्वेस्ट करतो. किंवा एक डॉक्टर आहेत डॉक्टर श्याम पवार, त्यांचं BAMS झालेलं आहे, त्यांनाही तुमच्यासोबत सायन्स डिस्कस करायला मी त्यांना रिक्वेस्ट करेन. फक्त ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी घडण्यासाठी वेळ लागेल. ऑलरेडी आपली GS4 ची बॅच सुरू आहे. ह्या ऍक्टिव्हिटी मी करू शकेल का नाही मला माहित नाही, कारण सध्या मी एक टास्क घेतलेला आहे, ते टास्क कंप्लीट करतोय. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत, जर मला टाइम मिळाला आणि आयोगानं परीक्षा जर थोडी लेट घेतली तर कंबाईनची बॅच सुद्धा आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती राबवू. अदरवाईज बाकीच्या ठिकाणी कंबाईनच्या बॅचेस चालू आहेत, ते लोक सुद्धा चांगले आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 86 ते क्वेश्चन नंबर 100 ऑलरेडी ग्रुपवरती सागर देशमुख सरांनी, ज्यांना CSAT मध्ये दरवर्षी 150+ मार्क असतात, ह्या वर्षी सुद्धा त्यांना 167 मार्क आहेत, त्यांनी त्याची PDF आपल्या ग्रुपवरती टाकले आणि त्याचा ऑडिओ सुद्धा बनवलेला आहे.
तो पण आपल्या ग्रुपवरती आहे. तुम्ही थोडंसं स्कॅन केलं तर 2019 कंबाईन प्रिलिम्स आणि 2017 कंबाईन प्रिलिम्स तिथं तुम्हाला इन डिटेल मिळेल. मी पर्सनली तुम्हाला काहीतरी लॉजिक सांगेल पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये. त्या लॉजिकनं तुम्ही क्वेश्चन पेपर जर सोडवला तर तुम्ही आपल्याला काय होतं, क्वेश्चन 85 क्वेश्चन वाचायलाच आपल्याला 50 ते 55 मिनिट लागतात आणि एंडिंगला 5 ते 10 मिनिट राहतात आणि आपल्याला 15 क्वेश्चन गणिताचे सोडवणं अपेक्षित असतं. तर 5 ते 10 मिनिटांमध्ये हार्डली 2 ते 3 क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. ऑलरेडी आपल्याला प्रेशर खूप बिल्ड झालेला असतो. मग कुठल्या लॉजिकनं तुम्ही उत्तर काढायला पाहिजे ते लॉजिक मी तुमच्यासोबत डिस्कस करेन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 86. 5 मिनिट राहिलेत माझ्याकडं. ठीक आहे. पेपर कधी असतो आपला 11 ते 12 काहीतरी असतो. 11:55 झालेत आणि माझा क्वेश्चन नंबर 86 वरती मी आलोय आणि मला पुढच्या 5 मिनिटांमध्ये 15 क्वेश्चनला गोल करायचंय. त्या कंडिशन मध्ये मी काय करेन त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो. क्वेश्चन नंबर 86. मी डायरेक्ट ऑप्शन वरती जाणार आणि ऑप्शन बघतो मी 19.5, 10, 16 आणि 11.4. आता माझ्याकडे टाइम संपत आला आणि मला काहीतरी गोल करायचंय. मी 10 आणि 16 गोल करणार नाही. 19.5 आणि 11.4 ह्याच्यापैकी एक लिहिणार. त्या व्यक्तीने डेसिमल मध्ये एखादी फिगर दिले, का दिले, त्या दोन्हीपैकी एक उत्तर असण्याचे चान्सेस आहेत म्हणून दिलंय. आणि परत तो 11.4 म्हणतोय. 11.4 का म्हणतोय? 100% तेच उत्तर असण्याचे चान्सेस आहेत. अदरवाईज त्यानं 11.4 दिलं नसतं, 11.5 म्हटलं असतं. मी डोळं दाखवून 11.4 ला गोल करणार आणि तुम्ही बघा आयोगाचं उत्तर सुद्धा 11.4च आहे. परत एकदा सांगतो, ही गोष्ट आपण कधी करायची? 55 मिनिट झाल्यानंतर ह्या गोष्टी सुरू करायच्या. आयोगाचा पेपर तुम्ही 100 पैकी 100 मारून आला तरी चालतो. 1/4 निगेटिव्ह आहे, तुमचा लॉस होत नाही. आणि परत सांगतो, मी आता सांगितलेलं लॉजिक तुम्ही 2017, 18, 2013 ते 2019 सीसॅटचे पेपर अप्लाय करा. तुम्हाला जाणवेल तुम्ही विन विन सिच्युएशन मध्येच आहात. क्वेश्चन नंबर 87 बघू. 20, 24, 16, 8 ह्या पर्यायाला मी काहीच करू शकत नाही कारण सगळे पर्याय 4च्या पटीत आहेत. मी काहीच करू शकत नाही, मी स्किप करणार हा क्वेश्चन. 88 कडे जाऊ. 88 काय म्हणतंय बघा. जस्ट अ मिनिट हा. क्वेश्चन नंबर 88 काय म्हणतोय बघा. ऑप्शन वाचतो मी. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र आणि चौथा ऑप्शन आहे गणित. आणि वरती जर थोडासा क्वेश्चन स्कॅन केला तुम्ही तर तिथं 7 विषय मेन्शन आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल. मला सांगा, जर उत्तर पर्याय नंबर 3 नसतं तर त्या ठिकाणी त्यानं भूगोल, इंग्रजी काहीतरी दिलं असतं. पण पर्याय नंबर 3 त्यानं कसा डिझाईन केलाय बघा, रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र. तेच का मेन्शन केलं? तेच उत्तर होतं म्हणून त्याला गपगुमान ते मेन्शन करावं लागलं. आणि मी डोळे झाकून ऑप्शन नंबर 3 उत्तर लिहून येणार. क्वेश्चन नंबर 88चं उत्तर काय आहे? क्वेश्चन नंबर 88चं उत्तर 1 दिलेलं आपल्याला आढळतं. ठीक आहे. एक क्वेश्चन माझा चुकला, मी काहीच करू शकत नाही. त्या व्यक्तीनं मला पर्सनली वाटलं की 3 उत्तर असू शकतं किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र ह्या दोन्हीपैकी उत्तर असू शकतं. एक क्वेश्चन माझा चुकला, काय हरकत नाही, कारण माझ्याकडे 5च मिनिट आहेत. एक क्वेश्चन बरोबर आलाय माझा ऑलरेडी, एक क्वेश्चन चुकला, काय हरकत नाही. क्वेश्चन नंबर 89 बघा आणि ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे यू आणि व्ही, दुसरा ऑप्शन आहे आर आणि पी, तिसरा ऑप्शन आहे एस आणि डब्ल्यू आणि चौथा ऑप्शन आहे आर आणि व्ही. आता मी काय करतो, आर ऑप्शन मला 2 ठिकाणी दिसतो, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. मग मी 2 किंवा 4 मधलं एक लिहिणार. त्यानंतर 2 आणि 4 मध्ये काय आहे बघा, व्ही नावाचा ऑप्शन मला ऑप्शन नंबर 1 मध्ये पण दिसतो आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये पण दिसतो. ह्याचा अर्थ आर ही फॅक्ट 2 ठिकाणी आले, व्ही ही फॅक्ट 2 ठिकाणी आले. मी गपगुमान आर व्ही हे उत्तर लिहून येणार. आणि क्वेश्चन नंबर 89चं उत्तर काय? 89चं उत्तर 4 आहे. माझा हा पण एमसीक्यू बरोबर आला. एक चुकलाय, 2 बरोबर आलेत. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 90. आणि ही ऍक्टिव्हिटी आपण कधी करतोय? 55 मिनिट झालेत, पेपरवाला तिकडे गडबड करायला लागलाय, पेपर हिसकावून घ्यायला लागलाय आणि इकडे आपण लॉजिक लावून एमसीक्यू ला गोल करतोय. क्वेश्चन नंबर 90 बघा. ऑप्शन पहिला एस, पी आणि आर, दुसरा ऑप्शन फक्त क्यू, तिसरा ऑप्शन फक्त आर आणि चौथा ऑप्शन फक्त पी. आणि वरती त्या व्यक्तीनं 5 पिकं मेन्शन केलेत.
PQRST. मला सांगा SP आणि R हे त्यानं मेन्शन का केलं? तो तिथं फक्त T म्हणू शकत होता किंवा फक्त S म्हणू शकत होता किंवा फक्त R म्हणू शकत होता, पण SPR का मेन्शन केलं? का तर तेच उत्तर आहे म्हणून. ह्याचा अर्थ क्वेश्चन न वाचता माझा तिसरा MCQ बरोबर आला आणि एक MCQ चुकलाय. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 91. ऑप्शन बघा 42, 35, 28, 26. काहीच करू शकत नाही मी. पुढच्या ऑप्शन कडे जाणार. खरं खोटं, खरं खोटं याच्यावरचं कुठलंही गणित 10 सेकंदामध्ये सुटतं प्रॉपर अनालिसिस करून. ठीक आहे, 10 सेकंदात कसं सुटतं बघूया आपण. ऑप्शन वरती वाचा काय म्हणताय. फितूर व्यक्ती खोटं बोलतो, मध्यस्थ व्यक्ती खरं बोलतो आणि तिघांमध्ये एक व्यक्ती फितूर आहे. तर फितूर निर्देशित करणारा व्यक्ती तुम्हाला ओळखायचा आहे. आली काय म्हणतो बघा, बेला फितूर आहे. मी काय करणार, बेलाच्या पुढे एक लाईन मारणार, बेला फितूर आहे, एक टिक मार्क केलं मी बेलाच्या पुढे. बेला काय म्हणतं, सारा फितूर आहे. मी काय करणार, साराच्या पुढे एक टिक मार्क करणार. आणि सारा काय म्हणतंय, बेला खोटं बोलतं. ठीक आहे, बेला खोटं बोलतं. ह्याचा अर्थ आयदर सारा उत्तर आहे किंवा बेला उत्तर असलेलं आपल्याला आढळू शकतं. तर सारा किंवा बेला ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही एक येऊ शकता, त्या मोमेंटला लिहू शकता. आणि जर तुमच्याकडे थोडासा टाइम जास्त असेल तर तुम्ही परत एकदा वरच्या 3 स्टेटमेंट वाचायच्या, त्याच्यावरून तुम्हाला जाणवेल की उत्तर त्याचं बेलाच येतं. ठीक आहे, ऍक्च्युली मला ते आता ब्लॅकबोर्ड पेन नसल्यामुळे एक्सप्लेन करता येत नाहीये. सागर सरांनी ते प्रॉपर वेनं त्या फाईलमध्ये एक्सप्लेन केलंय. तुम्ही एकदा स्कॅन करा, ग्रुपवरती ती फाईल तुम्हाला मिळून जाईल. तर ह्याचं सुद्धा उत्तर क्वेश्चन न वाचता तुम्ही 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आपला एक क्वेश्चन चुकला आणि 4 बरोबर आलेत. पुढे जाऊ. क्वेश्चन 93. हा क्वेश्चन मी काहीच करू शकत नाही, हा तुम्हाला सॉल्व्हच करावा लागेल. आणि क्वेश्चन तुलनेनं सोपा आहे, पण एंडिंगचे 5 मिनिट राहिलेत, मी सॉल्व्ह करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 94. काहीच करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 95 बघा. जर तुम्ही तो इंग्लिशमध्ये वाचला तर 3 ठिकाणी त्यानं व्हाईल मेन्शन केलंय आणि एका ठिकाणी सिन्स म्हटलंय. आता मला काहीतरी उत्तर लिहायचंय, मग मी काय करणार, 3 ऑप्शन बाजूला करणार आणि जो ऑड मॅन आउट आहे तो मेन्शन करून लिहून येणार. 95चं उत्तर मी 3 लिहिणार आणि आयोगाने सुद्धा 95चं उत्तर 3 दिलंय. म्हणजे 5वा MCQ आहे जो मी डायरेक्ट मारून येतोय सॉल्व्ह न करता, आणि 5वा MCQ माझा बरोबर येतोय आणि एक चुकलाय. 96 काहीच करू शकत नाही. 97 काहीच करू शकत नाही. 98 पण काहीच करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 99 बघा. ऑप्शन वाचतो मी. डिस्क्विंटेड मराठीमध्ये बघा तुम्ही, अस्वस्थ आणि अपमानित. जो ऑप्शन नंबर 2 आहे त्यातला अस्वस्थ हा शब्द 2 पर्यायामध्ये दिसतो आणि अपमानित हा शब्द मला इंग्लिशमध्ये जर बघितला तुम्ही, अफ्रंटेड हा शब्द तुम्हाला 2 ठिकाणी दिसतो, अपमानित हा शब्द 2 ठिकाणी दिसतो. तर तुम्ही ऑप्शन नंबर 2 जो कॉमन ऑप्शन आहे तो लिहून आले तर तुम्हाला आणखी 1 मार्क मिळतं. म्हणजे एंडिंगच्या 5 मिनिटामध्ये मी टोटल 7 क्वेश्चन सोडवले, त्यातले माझे 6 क्वेश्चन बरोबर येत आहेत आणि 1 क्वेश्चन चुकतोय. म्हणजे मला 5 मार्क, 5 प्लस मार्क मला फुकटमध्ये मिळून जातात. हे लॉजिक तुम्ही स्वतःचे बिल्ड करणं गरजेचं आहे. आणि हे लॉजिक कसं बिल्ड करायचं असतं, आयोगाने विचारलेले सीसॅटचे सगळे गणित, आयोगाने विचारलेले कंबाईनचे सगळे गणित, आयोगाने विचारलेले फॉरेस्ट प्रिलिम्सचे सगळे गणित, आयोगाने विचारलेले क्लास 3चे सगळे गणित तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. आणि सॉल्व्ह न करता तुम्हाला ते सोडवता येते का ह्याची प्रॅक्टिस करायची. 100% तुम्हाला सांगतो 4 ते 5 मार्क तुम्हाला विदाउट एनी कष्ट, विदाउट एनी हार्डवर्क तुम्हाला ते 4 ते 5 मार्क मिळून जातात. आणि कंबाईन मध्ये 4 ते 5 मार्काचं महत्व किती असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. तर ह्या पद्धतीनं 2019चा पेपर माझ्या बाजूने आता इथं संपतो. तुम्हाला जर गणिताची प्रॅक्टिस करायची असेल तर सागर सरांनी ऑलरेडी ग्रुपवर शेअर केलंय, तिथं तुम्ही त्या गोष्टी बघू शकता. आणि जर आपल्याला टाइम भेटला तर सागर सरांना परत एकदा आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती बोलू. सागर सर कंबाईनच्या प्रिलिम्सचे क्वेश्चन्स तुमच्यासोबत डिस्कस करतील. ऍक्च्युली सगळी जनता, मी जे तुम्हाला नावं सांगतोय, सगळी लोक MPSC मेन्सच्या अभ्यासामध्ये बिझी आहेत. त्यामुळे सगळेजण म्हणतात की यार आम्हाला नको आता हे, कारण त्यांच्यासाठी त्यांची मेन्स जास्त महत्वाचे रादर दॅन बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा.
त्यामुळे मी सुद्धा पर्सनली फक्त राज्यसेवापुरतं मर्यादित राहिलोय. पण आज एक दिवस मला मोकळा मिळाला, त्यामुळं राज्यसेवेचा कंबाईनचा पेपर आणि STI मेन्सचा इकॉनॉमिक्सचा पार्ट तुमच्यासोबत डिस्कस करण्याचा प्रयत्न करा. आणि आपली जी काही इकॉनॉमिक्सची बॅच उद्यापासून सुरू होते त्याच्यामध्ये पूर्ण इकॉनॉमिक्सचा पार्ट जो तुम्हाला कंबाईनसाठी पण मदतीला कामाला येईल आणि STI मेन्ससाठी तर 100% कामाला येईल, तो आपण उद्यापासून आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला बॅच लावायला जमत नसेल तर कमीत कमी उद्या प्रसाद चौगुले सरांचं लेक्चर आहे ओपन टू ऑल, ते तुम्ही ऐका. अजून तुम्हाला 2 नवीन गोष्टी सरांकडून समजायला मिळतील. एक एंडिंगला 15-20 मिनिटं सेशन मी सरांना रिक्वेस्ट करतो की ते तुमच्यासोबत महत्वाचे काय तुमचे काय क्वेश्चन असतील तर ते क्वेश्चन आज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. मी ते क्वेश्चन तुमच्या बाजूने मी सरांना विचारेन आणि बऱ्यापैकी क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि दर रविवारी, पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी आपण विश्वजित गुंड सरांना बोलू. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत कासेकर सर आहेत डेप्युटी कलेक्टर, ते पण तुमच्यासोबत बोलतील. आणि बऱ्यापैकी ह्या टॉपर लोकांशी सोबत तुम्हाला बोलल्यावर जाणवेल की टॉपर लोकांनी पण त्याच गोष्टी केल्या होत्या ज्या आपण करतोय, फक्त त्या गोष्टी करताना थोड्याशा वेगळेपणाने केल्या होत्या आणि त्याचा त्यांना खूप जास्त फायदा झाला. तर ओव्हरऑल माझ्या बाजूने एवढंच आहे आज. जर कुणाला काही डाऊट विचारायचा असेल तर विचारा. अदरवाईज आपलं 6 तारखेला GS4चं सिलेबस डिकोडिंग वरती एक लेक्चर झालं होतं जे युट्यूबला अवेलेबल आहे आणि आपल्या ग्रुपवरती त्याची लिंक पण आहे. ते लेक्चर तुम्ही आज एकदा ऐकून घ्या. 2019चा राज्यसेवेचा GS4चा पेपर आज तुम्ही आयदर सॉल्व्ह करा, जर सॉल्व्ह करायला जमत नसेल तर कमीत कमी एकदा डोळ्याखालून स्कॅन करा, जेणेकरून उद्या 9 ते 11 आणि 4 ते 6 ह्या 2 टप्प्यामध्ये जे काय प्रसाद चौगुले सर त्यांचं लेक्चर घेतील ते लेक्चर तुम्हाला ऐकायला सोपं जाईल, इझी जाईल. अदरवाईज सर काय बोलतायत हे तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही प्रिपरेशन करून उद्या या. उद्या प्रसाद सर लेक्चर घेतील. शनिवार रविवार परत आपण ब्रेक घेऊ, जेणेकरून इकॉनॉमिक्सचा पोर्शन तुम्ही स्वतः अभ्यास कराल. मागचा 8 दिवस झालं तुम्हाला कसलेही लेक्चर नाही आहेत. सायन्स अँड टेकचे लेक्चर सुद्धा ब्रेकमध्ये सुरू आहेत. ते सर पण सायन्स अँड टेक पुढच्या 1-2 दिवसात संपवण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यानंतर आपण पुढचे 15-20 दिवस प्रॉपरली इकॉनॉमिक्स एकदम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. इकॉनॉमिक्सची बॅच 20 ते 25 दिवस चालू शकते. बॅच संपवण्यावरती माझा भर नसेल, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. आणि सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण प्रसाद चौगुले सर, निखिल खेमनार सर आणि विश्वजित गुंड सर हे तुमच्यासोबत शेअर करतील. आणि ह्या तिघा लोकांना इकॉनॉमिक्सच्या पेपरला खूप चांगले मार्क आहेत. विश्वजित सरांना 2017-2018ला 89 मार्क होते आणि GS4च्या पेपरला 89 मार्क हे खूप चांगले समजले जातात. प्रसाद चौगुले सर तर महाराष्ट्रामध्ये पहिले होते, त्यांना 101 मार्क आहेत. तर ह्या लोकांकडून काही गोष्टी तुम्ही शिका आणि त्या तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट करा. तुम्हाला इकॉनॉमिक्स ह्या भागाबद्दल इझिनेस येऊन जाईल. तर माझ्या बाजूने एवढंच. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा, अदरवाईज आपण आपलं सेशन इथं एंड करूया. सुरभी मॅडम बोला. 1 मिनिट हा, जस्ट अ मिनिट, 1 मिनिट. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. निलेश पवार सर बोला. आणि ज्यांना काही डाऊट नाही त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. हॅलो हा सुरभी मॅडम बोला. सर, मला जिओग्राफीमध्ये क्लायमेटोलॉजी आहे ना, त्याच्यामध्ये समजायला खूप हार्ड जातं. तर व्हिडिओ वगैरे आहे का युट्यूबला काही मराठीमध्ये जसं? मला सापडला तर मी ग्रुपवरती शेअर करतो. बरं सर, ऍक्च्युली महाराष्ट्राचं पण क्लायमेटोलॉजी आणि इंडियाचं पण दोन्ही. ऍक्च्युली दोन्ही गोष्टी तुम्हाला 11वीच्या एनसीईआरटी हा, त्याच्यामध्ये पण ते क्लायमेटोलॉजी सर हा असं टॉपिक खूप चांगला दिलाय. वाचून इतकं कळत नाही सर, म्हणजे मी वाचलेले आहेत इनफॅक्ट, पण आहे मी कळतात पण बघतो. इतकं तुम्ही काय क्लिअरली करा, नाही कळत. हा ऐका माझं. युट्यूब वरती तुम्ही सतीश पाटील सर असं नाव हा सर्च करा. त्या हा सरांचे जिओग्राफीचे जर व्हिडिओ तुम्हाला भेटले तर ते तुम्ही हा ऐकून घ्या. त्यांनी ओके बार्टीला लेक्चर घेतले होते, ते जर युट्यूबला असतील अवेलेबल तर त्यातला क्लायमेटोलॉजी टॉपिक बघून घ्या. सतीश पाटील सर स्वतः बीडीओ आहेत ओके सर आणि सरांचं जिओग्राफीवरती खूप चांगली कमांड आहे. ओके थँक्यू. ओके, वेलकम. अजून कोणाला काही डाऊट आहे?
आणि ज्ञानदीपचं सुद्धा श्रीकांत जाधव सरांचं एक लेक्चर यूट्यूबला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉग्राफी कंबाईनसाठी जर ते लेक्चर ऐकलं तर बऱ्यापैकी तुमचा जॉग्राफीचा पार्ट पण कव्हर होऊन जाईल. जे बेस्ट आहे ते त्या व्यक्तीकडून घ्यायचं, काहीच लाजायचं नाही. आजीनाथ सर बोला. मॅथ रिजनिंगसाठी कोणतं तुम्ही बुक वापरताय? मी मॅथ्स अँड रिजनिंगसाठी अग्रवालचं पुस्तक वापरतो, पण मी पर्सनली 2014 मध्ये पंकज गांधी सरांकडे क्लास केले होते, तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला ॲज इट इज माहिती आहेत, त्यामुळं प्रॅक्टिस न करता पण बऱ्यापैकी मला गोष्टी जमून जातात. मी तरी ऑलरेडी पण 2014 चांगलं मध्ये कोणता घ्यावं? मराठीमध्ये पाहिजे असेल तर ज्ञानदीप किंवा अभिनवचं पुस्तक आहे, अभिनव पब्लिकेशन, आणि इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर अग्रवाल. मराठी अगरवाल मराठीमध्ये नाही का? अग्रवाल पण मराठीमध्ये आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं समजायला अवघड जातं. मग पंढरीनाथ राणे वगैरे आहे, कोकिळा पब्लिकेशनचं वगैरे, ते पण चांगलं आहे. कुठलंही एक पुस्तक घ्या, सगळी पुस्तकं चांगली आहेत मराठीतली सुद्धा. ठीक आहे, नाही, पुढे काय फक्त अजून? रिजनिंगसाठी पाहिजे होते. रिझनिंगसाठी फक्त रिझनिंग पाहिजे असेल ना, तर रिझनिंगसाठी अभिनव पब्लिकेशनचं पुस्तक चांगलं आहे. ठीक आहे आजीनाथ सर, ओके का? अजून कुणाला काही डाऊट आहे? थँक्यू. हा, माधुरी मॅडम बोला. आणि स्वतःला म्यूट करून घ्या तुमचा डाऊट क्लिअर झाल्यानंतर. ते एक डायलॉग आहे बघा एका पिक्चर मध्ये, सायलेंट हो जा नाही तुम्ही वायलेंट हो जाऊ का. म्हणजे तसं काही मी म्हणणार नाही, पण तुम्ही स्वतःला सायलेंट करून घ्या. जस्ट एक डायलॉग म्हणून बोललो मी. ठीक आहे, सोमनाथ बोला. कुणाला डाऊट नसेल तर तुम्ही लेफ्ट व्हा आणि तुमचा अभ्यास करा. उद्या प्रसाद चौगुले सरांचं लेक्चर होईल आणि आपली इकॉनॉमिक्सची बॅच सोमवारपासून चालू होईल. ठीक आहे, हा टाइम तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी नाही, स्वतःला अभ्यास करण्यासाठी दिलाय, जेणेकरून त्या दिवशी जे काही मी बोलतोय ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही क्वेश्चन पेपरवरून टॉपिकचं प्रिपरेशन करायला सुरुवात करा. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. कुणाचा हँड रेज होत नसेल तर मला पर्सनली मेसेज करा, मी तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. माधुरी मॅडम बोला. हॅलो. हा बोला बोला मॅडम. हा सर, बॅच सुरू व्हायच्या आधी आम्ही काय करायचं? टास्क क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे का? क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. आज 2019चा पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून उद्या तुम्हाला प्रसाद सर जे काय सांगतील ते तुम्हाला समजेल आणि शनिवार रविवार तुम्ही त्या पेपरचं प्रॉपर अनालिसिस करा, म्हणजे सोमवारी मी जे काय सांगेल ते समजेल. आणि सर, आवाज ब्रेक होतोय तुमचा मॅडम. रेफरन्स कोणता ठेवायचा जवळ? रेफरन्स कोळंबे सरांचं पुस्तक बेस म्हणून वापरा आणि त्याच्यामध्ये गोष्टी नाही सापडल्या तर देसले पार्ट 1 ह्या 2 पुस्तकाच्या पलीकडे जाऊ नका. ओके ओके, ठीक आहे सर. बाकीची पुस्तकं मी तुमच्यासाठी अभ्यास करतोय, त्याच्यातला डाटा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. हो हो सर, चालेल. ओके. अजून कुणाला काही डाऊट? कुणाला काही डाऊट असेल तर हँड रेज करा, अदरवाइज लेफ्ट झाले तरी चालेल. आणि आपली इकॉनॉमिक्सची बॅच तुम्हाला STI मेन्स साठी सुद्धा कामाला येईल. ठीक आहे, परत एकदा मी माझं मार्केटिंग करत नाही, तुम्हाला जर वाटत असेल. हॅलो बोला, गजू बोला. ठीक आहे, आपण थांबूया इथं. मला वाटतं कोणाला काही डाऊट नाहीये. कुणाला कसलाही डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज आपण थांबूया मग इथं. एकदा मी साठी कशी तयारी करावी लागेल मला? काय गजू काय म्हणताय? STI साठी तयारी कशी करावी लागेल मेन्सची?
तुम्ही 2017-18 म्यूट करा स्वतःला. 2017-18 क्वेश्चन पेपर बाहेर काढा, STIचा सिलेबस बाहेर काढा आणि कोळंबे सर आणि देसले सरांचं पुस्तक, ह्या 2 पुस्तकाच्या बेसिसवरती तुम्ही STIची तयारी करणं अपेक्षित आहे. देसले कंपल्सरी करावंच लागेल. जर कोळंबे जर केलं व्यवस्थित तर देसले करावंच लागेल काय? कोळंबे सर परफेक्ट करा आणि जे क्वेश्चन्स तुमचे कव्हर होत नाहीत तेवढे फक्त देसले सरांमधून बघून घ्या. केले तर चालेल ना देसलेचे? कोळंबे सरांचं पुस्तक अपडेटेड नाहीये. ठीक आहे, आणि देसले सरांचं पुस्तक अपडेटेड आहे. नाही करावीच लागतील ना मग? तेच सांगतोय तुम्हाला, अगोदर कोळंबे सरांचं करा. हां हां. आणि काही क्वेश्चन जर तुमचे कव्हर होत नसतील कोळंबे सरांमध्ये तर तेवढे टॉपिक तुम्ही देसले सरांमधून बघा. आता दोन्ही करायचेच का? तर दोन्ही नाही करायचे. कोळंबे सरांचं पुस्तक प्रॉपर करा आणि जे क्वेश्चन कव्हर होत नाहीत 17-18-19च्या पेपर मधले तेवढे टॉपिक तुम्ही देसले सरांमधून करा. आता परत तुम्ही तेच विचारता, मग दोन्ही करायचे का? दोन्ही करा. तुम्हाला कळत नाही मी काय बोलतोय ते. आणि एकच क्वेश्चन 4 वेळा विचारून समोरच्याला इरिटेट करण्यात काय अर्थ नाही. नाही सर, सॉरी. तुम्ही तेच विचारताय. थँक्यू सर. तेच सांगतोय. आणि तुम्हाला मार्केटमध्ये लोक सांगतात नाही मग दोन्ही वाचून टाक. मी सांगतोय काय तुम्हाला, कोळंबे सरांचं पुस्तक बेस म्हणून वापरा आणि ज्या गोष्टी त्याच्यात कव्हर होत नाही त्या देसले सरांमधून व्हॅल्युएशन करा. आता ही व्हॅल्युएशन काय असतं, त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि ते अभ्यास केल्यानंतर तुम्हाला बाय डिफॉल्ट करून येईल. तुम्ही अगोदर कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं का, मग तुम्हाला बाय डिफॉल्ट समजून जाईल काय वाचायचं काय नाही देसलेमधून. हो चालतंय. थँक्यू सर. हा, वेलकम. ठीक आहे, कुणाला काय डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज मी थांबतो इथं. थँक्यू व्हेरी मच. हॅलो सर. हा, बोला. हा सर, मॅथ रिझनिंग जे आहे आपल्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून, तर मॅथ रिझनिंगसाठी सर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जेवढे टॉपिक येस, ॲब्सोल्युटली. करायला पाहिजे की मग एखादं मार्केट प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये जेवढे टॉपिक आलेत तेवढे टॉपिक केलं तरी भरपूर आहे. मार्केटमधलं एखादं पुस्तक दररोज एखादा तास वाचायला काय हरकत नाही. मी पर्सनली करतच नाही मॅथ्स अँड रिझनिंग. माझं पर्सनली खूप चांगलं आहे असं मला वाटतं. मला 12वीला मॅथ्स मध्ये 96 मार्क होते 100 पैकी. मी मार्क लिस्ट पण दाखवू शकतो, खोटं बोलत नाही. तर मला बऱ्यापैकी माहिती आहे, त्यामुळे मग मी त्याचं काही वेगळं करत नाही. बिझनेस असा पाहिजे. ठीक आहे, बिझनेसच्या गोष्टी चालू आहेत. ओके सर, म्यूट करून घ्या. हा, ठीक आहे. हॅलो. हा, बोला HM. सर, महाराष्ट्र जिओग्राफीसाठी तुम्ही कसं अप्रोच करायला लागेल सर? म्हणजे आपण सपोज आपण एक बुक घेतला आपलं ज्ञान ते याचावाला, कोणतं एक बुक घेतला आपण मार्केटमधला, मग त्याला जे आपण वाचत आहोत आणि त्याच्यात मोस्ट ऑफ द फॅक्ट्सच असतात सर. मग त्या फॅक्ट्सकडे आपलं कसं अप्रोच असला पाहिजे? सपोज नद्याबद्दल आपण वाचतोय तर नद्या उपनद्या एवढ्या मोठ्या असतात, तर मग त्याचे कसं लक्षात ठेवायचं सर? ते तुम्हाला सांगितलं ना मगाशी, कुठल्याही गोष्टीच्या 5 गोष्टी ज्या प्रॉमिनंट वाटतात त्या पाठ करायच्या आणि बाकी जोड्या लावायलाच क्वेश्चन विचारला जातो तसा. दीपस्तंभ पुस्तक चांगलं आहे बघा, मला पर्सनली खूप अपील झालं ते पुस्तक. आणि ज्ञानदीपचं सुद्धा चांगलं आहे पुस्तक, कलरफुल आहे. दिग्विजय सरांनी आणि ह्यांनी लिहिलेलं आहे, श्रीकांत सरांनी. आणि दोघंही चांगले व्यक्ती आहेत. दोघांनी UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत राज्यसेवेमधून. दिग्विजय सरांना CO पोस्ट आहे. दोघंही व्यक्ती चांगले आहेत. ओके, ठीक. आणि ह्यांचंही चांगलं आहे. दीपस्तंभ तर एव्हरग्रीनच आहे. आणि तात्याचा ठोकळा काहीच हरकत नाही, 1 नंबर पुस्तक. बाकीचं मला माहित नाही. अजून कुणाला काय डाऊट? हँड रेज करा डाऊट असेल तर, अदरवाईज आपण थांबूया. मला वाटतं बऱ्यापैकी 2 तास झालेत आता. सकाळी 3 तास ऐकले तुम्ही. कुणाला काय डाऊट? हॅलो. हा, बोला सर. हा तर तो मिलर इंडस्ट्रीजचा प्रश्न होता. हा, तर त्याच्यामध्ये तो लसावी काढायचा आणि ते फक्त भागाकार करायचा. परत सांगा मला. तो ते प्रश्नामध्ये होतं
हा लसावी काढायचा 4 दुने 8 12 लसावी हा आला. हा हा 12 आणि भागाकार करायचा त्याच्यात, म्हणजे तो 2A साठीचा आहे ना 12/2 हे 6 उत्तर येतं. 12 बरोबर भागिले बरोबर. आणि 12/3 4 येतं, 12/4 3 हो येतं. येस, हो आपण हे इंजिनिअरिंगला केलं होतं हे असं. हो M1 किंवा M2 मध्ये होतं आपल्याला हे. बरोबर आहे. थँक्यू. मी विसरलो होतं. आता मला क्लिक झालं ते. हॅलो अयो लई इरिटेट आवाज आला बघा तुमचा. हॅलो अभिजित राजपूत बोला. सर, एक वेगळा प्रश्न होता थोडा याच्या व्यतिरिक्त. हम्म. हॅलो हा बोला, येतोय आवाज. हा सर, म्हणजे तुमचा म्हणजे विचार आहे का सर, आता ॲग्रीवाल्यांसाठी ॲग्री MPSC सुरू करायचा किंवा इतर कोणी करू शकतं का असं? आता सध्याच्या घडीला माझ्या डोक्यात GS4 ची बॅच आहे, त्याच्यानंतर बाकीचं बघू. तुम्ही मला तसं सजेशन देत राहा. हं. आपल्याकडे तशी लोक आहेत कारण ॲग्रीचे. सर आता आता ऍड सरकारने घोषणा केली, म्हणजे ॲग्री MPSC ची पण येऊ शकते ना ऍड 4 मला महिन्यात. काय माहित नाही, सरकारबद्दल मला काय विचारू नका. नाही सर, मी जस्ट सांगतोय की असं म्हणजे ऍड आली तर मग त्याच्याबद्दल विचार आहे का? चालेल, विचार करू की आपण, विचार करायला काय हरकत आहे. आणि माझ्याकडे आहेत लोक तसे ॲग्री मधले एक्सपर्ट आहेत. श्रीधर सर आहेत. त्यानंतर ॲग्री ऑप्शनल असलेले UPSC चे काही माझे मित्र आहेत, हा ते हा पोस्ट होल्डर पण आहेत. तर त्या व्यक्तींना मी बोलतो, काय हरकत नाही. चालेल सर. ओके. ओके ओके. तुम्ही मला तशी सजेशन देत राहा. मला जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. पण ज्या दिवशी आपल्या राज्यसेवा मेन्सची डेट पडेल, त्या दिवशी आपल्या प्लॅटफॉर्मवरती शक्यतो मेन्स होईपर्यंत काही चालू राहणार नाही. कुणाला काही डाऊट? ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू.